श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये. कशा आहात? आनंदी आहात ना? आनंदीच राहा आणि असेच हसत राहा. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्या अगोदर एक जाणून घ्या की गुरुपौर्णिमा, गुरूंचं महत्त्व काय आणि गुरुपौर्णिमेला खरंच मिळालेला जो आशीर्वाद आहे गुरूंच्या हातून, तो म्हणजे बीज मंत्र. जे भाविक लघुरुद्राला हजर होते आणि खरंच ज्यांना मनापासून तो मंत्र घ्यायचा होता, त्या सर्वांनी त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी सर्वांनी तो घेतलेला आहे. तर खरंच त्याच्या अगदी मनापासून साधना करा आणि त्याचा आनंद घ्या. तर चला आजच्या आपण जो लघुरुद्र झालेला आहे त्र्यंबकेश्वर येथे, त्या सेवेच्या माध्यमातून भाविक भक्तांना आलेले अनुभव आपण ऐकूया. चला तर आजच्या याला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या कृपाछत्र स्वामी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आज आपला काल इतकं सुंदर महारुद्राभिषेक झालाय, लघुरुद्राभिषेक झालाय आणि काय तो आनंद होता, काय तो अविस्मरणीय क्षण होते आपले, जे आपल्याला असे शुभ दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भेटले. आणि गुरुपौर्णिमा म्हणजे ते एक प्रभूंची साक्षी असते आणि ते प्रभू काय असतात आपल्याला माहिती पण नाहीये. कुठे-कुठे आपल्याला घेऊन जातात. काय त्यांची एक वेगळीच ऊर्जा असते. ते सर्व आपल्याला काल बघायला मिळाली. सर्वांनाच मिळाली. जे आले होते, ज्यांनी ऑनलाईन पाहिलं त्यांना सुद्धा मिळाली. तर या माध्यमातून ज्या कोणाला काही अनुभव आले असतील, सर्वांनी आपले आपले अनुभव शेअर करावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी सर्वांना. समर्थ ताई बोला. ज्योतिर्लो बोलते ताई. हा बोला ताई. पोहोचले व्यवस्थित मी घरी? ह्या सेवेमध्ये हो व्यवस्थित पोहोचले. छान. सुरुवाती खूप खूप म्हणजे रूम आहे ते फॅमिलीत पण एवढे करणार नाही तेवढे त्यांनी माझ्यासाठी आणि बाळासाठी पण प्रयत्न केले. कुठं गाडी पण थांबवणार का जेवायला सुद्धा बोलणार ते. आणि त्यांना दादा मला त्याच्या रूपामध्ये दिसले, विठ्ठलाच्या रूपामध्ये ताई 4 ते 5 वेळेस. आणि पिंडामध्ये पण विभूती दिसत होती. खूप पिंडा सुंदर. उलंग्याची आहे ना त्याच्यामध्ये. खूप सुंदर ताई. खूप छान. ते खरंच पिंडी विभूती दिसली कार्यक्रम तर ताई ना ताई आवाज येत नाहीये. कार्यक्रम तर खूप छान झाला ताई. छान झाला. श्री स्वामी समर्थ ताई. हे सर्व तुमच्या हो सर्वांचा सहयोग छान झाला होता ताई. आणि प्रभूंची कृपा होती म्हणजे खूप छान झालं नाही ताई. पहिल्यांदाच आहे मी पाहिला ना ताई. सुरुवातीला नवीनच आहे मी सेवक, पण असं वाट नाही गेलं मी यांना सेवेमध्ये नवीन आहे म्हणून असं. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा अभिरुची ताई, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप स्वामी समर्थ. दादांना पण कोटी कोटी प्रणाम. कालचा कार्यक्रम आपला किती भारी. स्वर्गात होतो का काय आपण काल? किती हो छान मग वाटत होत ना. स्वर्गपेक्षा जास्त होतं. स्वर्गमध्ये काय? स्वर्गपेक्षा जास्त आणि काय? मोक्ष असतो. कालच्या कार्यक्रमाचे एवढे अनुभव ना, मला तर 8-10 दिवसापासून नाही का, मागे तुम्हाला म्हटलं ना आता आजारी होती, तिला जर काही ऍडमिट केलं असतं ना तर मला येताच नसतं आलं. मला बीज मंत्र घ्यायचं जसं आपलं चाललंय ना मीटिंग मध्ये बीज मंत्राचा असं तसं, तेव्हापासून एवढी मला मनापासून आस लागली होती ना की मला काही झालं तरी बीज मंत्र घ्यायचाच.
पण मग मध्ये नात आजारी पडली ना, तिला जर ऍडमिट करायला लागलं असतं ना, तर मला ते बीज मंत्र घ्यायला येतच नसतं. मी स्वामींना आणि दादांना सारखी धावा करायची, दादा हिचं ऍडमिट नको व्हायला, मला बीज मंत्राला येता यायचं नाही. आणि ते पण संकट टळलं, ते झालं. त्याच्यानंतर माझीच तब्येत बिघडली. एवढं डोकं ताई दुखत होतं, 2-2, 4-4 वाजेपर्यंत रात्रीची मी झोपत नसं. ते 3-4 दिवस म्हटलं असं काय झालं, कार्यक्रमाला जायचंय आणि मला काय एवढ्या अडचणी येत राहिल्या. एवढं डोकं दुखत होतं ना 3-4 दिवस, मला काही सण व्हायला. म्हटलं आता काय जायचं कॅन्सल होतंय, पण नाही जायचं म्हटलं, बीज मंत्र घ्यायचंच म्हटलं काय करून. आणि ते पण एक आहे की जायच्या आदल्या दिवशी राहून गेलं. आणि जायच्या दिवशी पण एवढं आवरते तरी आवरेना. नंतर जे म्हणजे गाडीत बसल्यापासून तर ते पार एवढा सगळा कार्यक्रम संपूर्ण सगळा पार एवढा आनंद तिथं घेता आला. आणि घरी पण एकदम सुखरूप पोहोचलो. कार्यक्रम सगळा म्हणजे पूर्ण दिवस तिथे एवढा आनंद. आणि ताई नंतर बीज मंत्र द्यायला नाही का, तुम्ही आडवीन लोकांनी सुरू केलं, तर मला आहे ना म्हणजे मनातनं खूपच म्हणजे दुःख व्हायला लागलं की नाही, आज एवढी मोठी गुरुपौर्णिमा आणि बीज मंत्र म्हणलं दादांच्या हस्तेच मिळालं ना, तर खूप म्हणजे माझं भाग्य आणि माझे खूप आनंद. मी स्वामींना धावा केला, म्हणलं स्वामी काही करा पण ना बीज मंत्र मला दादांच्या हाताने मिळायला पाहिजे. मी सारखी स्वामींना हे करायची, दादांच्या हाताने मिळला आज मंत्र तर किती म्हणजे आपलं भाग्य समजो ना आपण. आणि काय साई थोड्या वेळाने दादा नाही का म्हटलंय की बऱ्याच जणांची हे आहे की इच्छा आहे की बीज मंत्र मी द्यावं, आणि ती पण इच्छा स्वामींनी पूर्ण केली. मग दादांनी बीज मंत्र दिला. एवढं म्हणजे ना, काल मला खरंच म्हणजे स्वामींनी लगेच सांगितलं, दादांच्या तोंडातनं ते आलं ना, एवढी इच्छा काल पूर्ण झाल्यागत झालं ना. म्हणजे काय काल काय काय करत काय कुठं काय इकडं काय काय सुचतच नव्हतं तिथं. एवढा आनंद, एवढा प्रसाद पण किती भारी, कार्यक्रम खूप छान झाला. आमची गाडी जरा उशिरा आली ना, तर अभिषेकाला बसायला मिळते का नाही मिळते का, पण काय नाही, बरोबर आमचं सगळं आवरलं आणि अभिषेकाला सुरू व्हायच्या वेळेला आधी 5 मिनिटं आम्ही नेऊन बसलो. पण अभिषेक पण पूर्ण करायला मिळाला, पाहायला मिळाला तो. म्हणजे इतकं अप्रतिम ना. मिस्टरांना पहिल्यांदाच काल आणलं होतं, त्यांना पण एवढं छान वाटलं ना. खूप म्हणजे खूप कालचा कार्यक्रम काय त्याचं म्हणजे काहीच कशात व्यक्त करावं तेच कळेना. दादांना पण खूप 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 प्रणाम, कोटी कोटी. आणि तुम्हाला सगळ्या ऍडमिन लोकांना पण खूप 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 छान, तुम्ही ऍडमिन लोकांनी कालचा कार्यक्रम ऍडजस्ट केला. खूप म्हणजे छान घडून आणलं सगळं, तयारी इतकी भारी होती ना तुमची. खूप खूप सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांना स्वामी समर्थ. आणि मला बीज मंत्र मिळाला, माझं काय म्हणजे असं दादांच्या हाताने मला मिळाला ना काल गुरु पौर्णिमा, माझं खूप आयुष्याचं सार्थक झाल्यागत मला वाटायला लागलंय. श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर. तुमचे सर्वांचे सहयोग आणि प्रभूंची कृपा हे घडून आणते ताई. खूप छान, खूप छान. श्री स्वामी असंच समर्थ सहयोग ताई. तुमच्या राहिला असे राहू द्या, तर अजून पुढे खूप छान कार्यक्रम होईल ताई. कुठला? असंच सहयोग तुमच्या सर्वांचे मिळाला तर इथून ओ पुढेही नाही हो, खूप छान कार्यक्रम होईल ताई, असं बोलते. मी तर काल दादांना सांगितलेलं आहे, राहिलेलं सर्व आयुष्य स्वामीमय मध्ये जाऊ द्या. आता इथून पुढचं काही नाही, आता सगळं झालंय. नातवंड झाल्या, सुना बाळा सगळा संसार झाला, तर राहिलेलं सगळं आयुष्य स्वामीमय होऊ द्या. खूप छान ताई, खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ ताई. येणार खूप प्रत्येक स्वामी कार्यक्रमाला येणार. समर्थ. हो ताई, चालेल. अवश्य या. आपलाच श्री स्वामी कार्यक्रम होय. समर्थ. श्री हो स्वामी येणार समर्थ. येणार येणार येणार. अजून कोणाला आणि अनुभव सांगायचे असतील तर सर्वांनी सांगावं. अनुभव सांगण्यासाठी तुम्ही मधल्या सर्कलला टच करा, तुम्हाला इथून अलाव करण्यात येते. हा, श्री स्वामी समर्थ. ऍडमिन्स ते सर्वांनी आपले आपले अनुभव सांगावे. स्वामी समर्थ. अभिरुचीताई, श्री स्वामी समर्थ. ताई आम्ही सुखरूप पोहोचलो. रात्री 11:30 पावणे 12ला आम्ही पोहोचलो घरी. हा, माझा अनुभव असा आहे ताई, तुम्ही तर काल होता सांगतीच होतं. पहिली गोष्ट म्हणजे काल आपण कुशेवर तीर्थावर गेलं, तिथे आपण स्नान केलं आणि आपली आदिशक्ती म्हणजे दादांची आदिशक्ती त्यांना स्नान घालायला मिळालं, हे मोठं माझं भाग्य. कुशेवर तीर्थावर ते एक झालं आपलं काल. आणि सगळं कार्यक्रम आणि एवढं सुंदर वाटत होतं. त्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आपलं एवढं मस्त कार्यक्रम चालला. खूप सुंदर वाटत होतं. थोडीशी तब्येत थोडी बिघडली होती माझी सकाळी दुपारी, हो. थोडंसं. म्हणजे त्याच्यानंतर पप्पा ताई फोन करत ना, उचलत नाही. ताई त्याच्यानंतर दादा
बोला ताई बोला, येतोय आवाज. सुनंदाताई बोला. मी बोलू का ताई? कात्रजवरनं बोलते, स्मिता जाधव. बोला बोला ताई बोला. श्री स्वामी समर्थ ताई. काल मला तुमच्यामुळं ताई लघुरुद्र करायला मिळाला. घरून मी केली सगळी सेवा आणि माझा दुसरा अनुभव असा आहे ताई की मी हॅलो. हा बोला ताई बोला. हा सुनंदाताई थांबा, आता तुम्ही नंतर बोला. ताई मी मागच्या वेळेस श्रीयंत्राच्या आपल्या ज्या सेवा चालू होत्या तेव्हा सेवा केली होती ना, तेव्हा पण मला हा. अचानक माझ्या अकाउंटवर पैसे जमा झाले होते आणि आता मी परत आर्थिक अडचण होती म्हणून सेवा सुरू केली आणि मला बसून करायला होत नाही. YouTubeलाच लावून देते ताई. तरी पण ना यांच्या अकाउंटवर महिन्यातनं 11,000 जमा झाले ताई. म्हणजे वेगवेगळ्या यांनी कधी 500 असे करून पूर्ण जुलै महिन्यामध्ये 11,000 रुपये जमा झाले आणि ते आम्हाला माहित पण नाही. Google डिजिटल इंडिया म्हणून येतंय. पण त्यांना पण माहित नाही ते कशाचे येतात ते वगैरे काहीच नाही आहे. आयडियाच नाही ताई ते त्याची. खूप सुंदर, खूप मोठा अनुभव आहे. हो ताई आणि खूप सुंदर म्हणजे तुम्हा सर्वांचे धन्यवाद ताई. आम्हाला इतक्या सुंदर सेवा तुम्ही दिल्या. कारण उत्तर मिळतच ताई. त्या सेवा इतक्या प्रभावी आहे. म्हणजे कधीच त्या हे होत नाही. मी आता खूपदा तुमच्या सेवेचा अनुभव घेतेय. म्हणजे चमत्कार कोणी विश्वास करणार नाही. अक्षरशः म्हणजे कोण विश्वास आज 6,000 रुपये जमा झाले ताई. म्हणजे नुसतं आपण बोलावं स्वामींना, की स्वामी अडचण आहे, तरी मी टाळते कारण आपण पण इतकं निर्लज्ज बनू नये, की स्वामींकडे हे करावं. मी म्हणते आम्हाला मार्ग दाखव माऊली, की आम्हाला याचं मार्ग दाखव, आम्हाला कर्तृत्व दे, की आम्ही आमचं जो रोजचा आपला निर्वाह आहे तो व्यवस्थित करू वगैरे. पण ताई मला श्रीयंत्र सेवेचा असाच अनुभव आला. दुसऱ्यांदा हा अनुभव आलेला आहे. खूप सुंदर, खूप छान ताई. आणि कालचं लघुरुद्र ताई मी घरी बसून खूप सुंदर, खूप प्रसन्न वाटलं. माझं घर अक्षरशः असं वाटलं मी स्वतः त्र्यंबकेश्वरला आलेली आहे. आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित तुमच्या बरोबर आरती वगैरे केली सगळ्या कुटुंबाने. खूप छान वाटलं ताई. श्री स्वामी समर्थ. सर्वस्व प्रभूंची इच्छा असते आणि हे सर्व शक्य प्रभूंमुळे होत असतं ताई. श्री स्वामी समर्थ. श्री एकच स्वामी मिनिट थांबा. ताई बोलू? श्री स्वामी समर्थ. हा सुनंदाताई आता बोला. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई. तेच म्हणलं दादा ज्यावेळेला मार्गदर्शन करवते ना आपल्याला, त्यावेळेला हा. दादांचा जो उजवा हात खोलवतं ना, माझ्या बाजूला दोघी तिघी ताई बसते, मला आता नाव त्यांचं आठवत नाही. त्यांनी पण पाहिलं. तर दादांच्या त्या उजव्या हातातनं ना असं गोल चेहरा म्हणजे मला वाटतं स्वामींचाच आकार दिसत आणि मध्ये असा टिपका. म्हणजे एक पूर्ण असा आकार दिसत आम्हाला. जेव्हा जेव्हा दादा हात खोलवते तेव्हा तेव्हा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं. म्हटलं बघा त्याचा स्वामींचाच असा आकार दिसतो त्यांच्या हातामध्ये. एवढं धन्य वाटलं बघून आणि एवढी सुंदर सेवा आणि दादा जे बोलवते ते पण ऐकून एकदम मग म्हणतात ना काय तिथं एक ब्रह्मांड निर्माण झालं होतं असं झालं होतं आम्हाला. खूप सुंदर एक्झॅक्टली. सेवा. खूप छान ताई. खरंय. एकदमच छान. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर स्वामी ताई. समर्थ. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी सर. अजून श्री स्वामी अजून समर्थ. कोणाला? श्री स्वामी समर्थ दादा बोला. श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आदरणीय दादांना कोटी कोटी प्रणाम. ताई मला अनुभव सांगायचा होता. ताई आपण जेव्हा पादुका आल्या, श्री प्रभूंच्या पादुका आल्या जेव्हा आपण दादांच्या सोबत होतो, तेव्हा असं गजर चालू आपला नाही दिगंबरा दिगंबराचा आपला गजर चालू होता. तर तेव्हाच मी डोळे मिटले तर मला असं जाणवलं, की ते पादुका आहेत ना दादांनी म्हणजे दादांच्या पायात आहेत ते पादुका. असं मला जाणवलं आणि मी ते पादुकांकडे बघत राहिलो आणि असं झालं. जेव्हा आपलं पूजन झालं ना, जेव्हा तुम्ही दादांचं हे केलं, चरणपूजन केलं, तेव्हा खरंच ते दादांनी घातल्या पादुका. म्हणजे दादा एवढं म्हणजे मला एकदम असं भरून आलं ना, की जसं मला ते दिसलं होतं ते तसं घडलं. साक्षात त्याच मिनिटात घडलं ते नाही का थोड्या वेळातच. तोच अनुभव होता ताई मला सांगायला. खूप खूप छान सुंदर. अनुभव आला. साक्षात असं दिसत होतं, की प्रभूंनी घातलेली आहे ती पादुका आणि हो, तो हो. क्षण कधीच मी विसरू शकत नाही. कारण खरंच खूप छान होता तो क्षण. आणि ते अंगाला आताही दिसतं काय काटे येते हो, हो, हो. आठवणीने सुद्धा. हो, ताई खरंच, खरंच. श्री स्वामी समर्थ ताई. स्वप्नाच्या पलीकडे सर्व.
हो ना भगवंत ताई. आपल्या जवळ आहे. आपण कुठे भटकतोय असं वाटतंय. कुठेच नाही. खूप हो, हो. सुंदर आहे, दादांच्या छान. चरणांपाशी प्रत्येक सगळं आहे क्षण हे दिसलंच ताई त्या दिवशी मला. खूप सुंदर होता हो, दादा खरंच. हो ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हॅलो. हां, श्री स्वामी समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ ताई. मी मीरा क्षीरसागर घाटकोपरून बोलते, हां, मुंबई. बोला. बोला ताई. ताई मला एक कालचा अनुभव सांगायचा आहे. सांगा ना. जेव्हा आपलं लघुरुद्राची पूजा झाली त्याच्यानंतर मग ध्यान घेतलं, हां. तर 11व्या वेळी म्हणजे शेवटी जेव्हा ध्यान संपलं ना, त्याच्यानंतर मी डोळे मिटून ध्यान करत होते, तर मला ना एक बेलपत्र दिसलं माझ्या हातावर, उजव्या हातावर. त्याच्यावर काय अक्षदा दिसलं? आणि बेलपत्र अच्छा, ओके. बेलपत्र आणि त्याच्यावर हं. अक्षदा आणि तुमचा चेहरा दिसला ताई मला. हॅलो. हां, बोला ताई. कोणाचा चेहरा दिसला? तुमचा. बरं. तुम्ही आदिरुती ताई बोलताय ना? हो ताई. हा, मला तुमचा चेहरा दिसला ताई. सर्व प्रभूंची लीला ताई. श्री स्वामी समर्थ प्रभूंच्या चरणी अर्पण. श्री स्वामी खूप छान समर्थ. अनुभव. श्री स्वामी समर्थ. हा. आले होते का आणि तुम्ही ताई? हो, हो, मी आले होते. मी दादांचं 2दा दर्शन पण घेतलं ताई. अच्छा. ठीक आहे ताई, हा. चालेल. आणि श्री मी स्वामी सेवा समर्थ. पण करते. मला स्वामींचे भरपूर असे अनुभव पण येतात. खूप छान ताई. सेवा करत श्री राहा स्वामी. आणि आता मंत्र हा. घेतलाय तर त्याच्या सुद्धा आपण अगदी मनापासून जप करावं. प्रभूंचे हो. छान अनुभव येणारच तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी हॅलो. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ. स्वामींना त्रिवार मुजरा, दादांना त्रिवार मुजरा. आमचा अनुभव कोल्हापूर टीमचा सांगायचं म्हणजे अगदी अद्भुत अनुभव आहे. भरपूर ज्यावेळेला परवा दिवशी ज्यावेळेला आम्ही निघालेलो इथून 4-5 वाजता सर्व सेवेकरी एका गाडीत 39 सेवेकरी होते टोटल. त्यात ठराविक जणांनीच मान सन्मान केलेला, बाकीच्यांनी केलेला नव्हता. मग ज्यावेळेला आमची गाडी इथून बाहेर पडली त्यावेळेला पहिली गाडी 3 वाजता पंक्चर झाली म्हणजे त्या गाडीचं पूर्ण नवीन, गेल्या वर्षी गाडी नवीन होती ती ट्रॅव्हल्स घेतलेली. 1 वर्षभर गाडी नवीन असताना गाडीचा पूर्ण नवीन टायर घातलेला फुटला. पण ती गाडी टायर फुटून गाडी इतकी व्यवस्थित होती की ती आमच्यात एकाला कुणाला धक्का लागला नाही. आणि ती जाणीव ज्यावेळेला झाली त्यावेळेला गाडी जागच्या जागी थांबली टायर फुटून. एक गाडीला धक्का सुद्धा लागला नाही का कलंडली नाही कुठं गाडी. तिथून ते गाडी आम्ही दुरुस्त करून परत पुढं निघालो. नाशिकच्या जवळ अलीकडं आलो तर दुसऱ्या वेळेला असं काय झालं की पूर्ण गाडीचे नट सगळे रस्त्यावर पडलेले आणि गाड्या विदाऊट नटची गाडी चालू होती. हे ज्यावेळेला एकाला जाणीव झाली गाडीत त्यावेळेला गाडी थांबवण्यात आली पूर्ण. ती बरोबर नाशिकच्या पुलावर थांबली गाडी. त्यावेळेला आपले मिरजगावचे भाऊसाहेब दादा आणि त्यावेळेला त्यांनी ते पाहिलं आणि ती गाडी थांबवली. तर त्यावेळेला असा अनुभव आला की त्या गाडीचे पूर्ण चाकं जर निसटली असती तर 39 जणांचा जीव हे सुद्धा झाला नसता. पण त्यावेळेला महाराज बरोबर यायचा अनुभव आम्हाला वेळोवेळी प्रचिती आली. आणि ती गाडी थांबवून ज्यावेळेला आम्ही हात केला एका गाडीला, ड्रायव्हरनी स्वतः जाऊन मिस्त्रींना घेऊन गाडीचे नट आणि बोल्ट सगळे सरळ चेक करून व्यवस्थित सगळं बसवलं. आणि तिथून पुढं त्यावेळेला आम्ही रस्त्यावर सगळी बसलेली असताना भाऊसाहेब दादांना जाणवलं की गाडी कुणास तर बंद पडल्या. त्यावेळेला मला आणि शिवराज दादांना आणि राजाराम दादांना ताईने ओळखलं
आणि त्यावेळेला त्या गाडी थांबून पाठीमागं आले. त्यांनी आम्हाला मिरजगावच्या मेळाव्याचा अंगारा दिला आणि तो पूर्ण गाडीत आम्ही अंगारा फुंकला आणि परत स्वामींना विनंती केली. दादांना कॉल केला. त्यावेळेला अविनाश दादांनी सांगितलं की तुम्ही स्वामींचा जप करा एकसारखा. मग उरलेला प्रवास हा जप करत पूर्ण झाला. त्यावेळेला आम्हाला स्वामी पाठीशी होते. ह्या जाणीव तिथपर्यंत आली. ज्यावेळेला आम्ही त्र्यंबकमध्ये 12 तासाचा प्रवास 24 तास केला. फक्त एवढंच सांगेन की दादा आणि स्वामी पाठीशी असल्याशिवाय हे शक्य झालं नसतं. एवढं आम्ही अनुभवलं. भयानक अनुभव आमचा. थरारक प्रवास हा आमचा. आणि आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला दादांना हे सांगितलं. त्यावेळेला दादांनी ह्या गोष्टीचा उलगडा केला की बऱ्याच सेवेकऱ्यांचे काहीतरी प्रारब्ध आणि जे बऱ्याच सांगून सुद्धा ज्यांनी काय काय केलं नव्हतं देवाचं तशीच निघून आलेली. ह्यामुळं ते झालं. पण ते स्वामी आणि दादा हे पाठीशी असल्यामुळं आम्ही सुखरूप तिथं आलो. तिथून स्वामींचं लघुरुद्र आमच्याकडून झाला. दादांचं पाद्यपूजन झालं आणि ह्या सगळ्याचं एनर्जी घेऊन आम्ही ज्यावेळेला परतीचा प्रवास इतका सुखकारक झाला की कुठंही गाडी व्यवस्थित तीच गाडी काहीही त्या गाडीला बंद पडली नाही, काही नाही आणि व्यवस्थित सुखरूप सेवेकरी घरी पोचलो. हा अतिशय अनुभव म्हणजे जीवनातला लक्षात राहण्यासारखा अनुभव अविस्मरणीय आहे तो. आम्ही हेच म्हणेन की लघुरुद्र आणि जे दादांचं मार्गदर्शन, बीज मंत्र, आम्हाला स्वामींचं घेतलेलं गुरुपद, ह्यावेळेला आम्ही येताना जी ऊर्जा घेऊन आलो इथवर, त्यावेळेला सगळे सेवेकरी व्यवस्थित घरात आणि इथं आल्यावर सुद्धा भरपूर पाणी ठिकाणी होतं. कराडमध्ये तर पूर्ण चाकं बुडतील एवढं पाण्याचं तळं साचलेलं. सगळ्या सेवेकऱ्यांना हेच होतं की आमच्या इकडं पूर्ण पूरग्रस्त म्हणून जाहीर करून पोलीस प्रत्येक ठिकाणी उभे होते. तरी सुद्धा गाडी प्रत्येक ठिकाणी जाऊन सगळे सेवेकरी व्यवस्थित घरी पोचले. पाऊस चालूच आहे, इकडं बंद नाहीये आणि स्वामींच्या आणि दादांच्यामुळं आम्ही सगळे सेवेकरी व्यवस्थित सुखरूप पोचलो. श्री स्वामी समर्थ ताई. हाच अनुभव आमचा कोल्हापूरचा. ताई, हे अनुभव नाही, हे महाअनुभव आहे. खरंच महाअनुभव म्हणजे अक्षरशः रडण्यासारखा आहे सर्वांचे अनुभव. हो, खरंय. अति म्हणजे की नाही भयानक. जर ते ज्या वेळेला आम्ही अनुभवलं त्या वेळेला खरंच वाटलं हे जर कलंडलं असतं तर, हे काय झालं असतं तर, किती अतिशय म्हणजे 39 जीव होते त्यात सगळे. कुठे तर खरंच स्वामींची शक्ती आणि दादांची ही शक्ती पाठीशी होती. आणि आता ताई मगाशी बोलल्या ना ताई, त्या हातावर आम्ही सुद्धा पाहिलं दादांच्या हातावर ते गोल असा जे स्वामींच्या वर इथं असतो ज्यावेळेला आपण हे करतो ना स्वामींना हो. वर असा गोल तो ते आम्ही सुद्धा पाहिलं त्यावेळेला. त्याचं आम्हाला पण ताईंनी एका दाखवल्यावर दर्शन झालं हाताचं त्या. खरंच दादांनी स्वामी खूप पाठीशी नसतं सुंदर. तर काय झालं असतं एक हेच विचारच करू शकत नाही आम्ही ताई. खरं श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. खूप छान अनुभव. खूपच छान. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? लवकर लवकर अनुभव सांगा. श्री स्वामी समर्थ. मला सांगायचं श्री स्वामी समर्थ. ते आता पूजकांनी सांगितलंच ते गाडीचं, पण ऍक्च्युअली हा. म्हणजे असं होताच तो प्रॉब्लेम. आणि मग त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी ना काय झालं, मी रात्रीचं झोपलेले आणि ना अचानक कानात किडा गेला. मी खूप जाम घाबरले. मला काहीच कळत नव्हतं की मी काय करू. मला असं वाटत आता माझ्या डोक्यात खूप वेगळे विचार. आता आत गेला असेल, मला ऐकायला येईल का नाही. मी खूप एवढे घाबरले की नाही, माझे पूर्ण हातपाय दुखायला लागले. आणि मग मम्मीने वगैरे पाणी ओतून ते आलं की बाहेर त्याच भीतीने. आणि मग ते अंग हे वगैरे सगळं दुखत होतं. मग एवढी घाबरले. दुसऱ्या दिवशी मग जरा दुर्लक्ष झालं त्या दुखण्याकडे. परत आवरलं वगैरे आम्ही निघालो. पण आम्हाला त्या गाडीत जरा लेट झाली त्याच्यामुळं
त्रास पण झाला तिथे म्हणजे जेवण नाही, काय नाही. 1:30 वाजता आम्हाला त्यांनी घेतलं आणि पण अंग वगैरे दुखत होतं त्यामुळे मला म्हणजे जास्त हे झालं नाही. आणि दुसऱ्या म्हणजे असं आम्ही आमचा प्रवास चालूच होता. ते पाठ दुखायला लागली तिथं बसून-बसून. 24 तास प्रवास केल्यामुळे जरा जास्तच दुखायला पाय वगैरे आणि मला साधं बसता पण येत नव्हतं. खूप दुखत होतं अंग वगैरे आणि मग मम्मी म्हणली ना, अ, दुखणार आपल्याला होणार त्रास. दादा म्हणलेले, ज्यांना म्हणजे असं त्रास होणार आपण त्याच्यातून पण यायचं. इथं पोहोचणं अ, अ, सोपं नाहीये म्हणले. मग मी याच विचारात असं चाललेलं कधी पोहोचेन, कधी पोहोचेन. खूप त्रास झाला म्हणजे असं येताना. अ, आणि नंतर मग तिथे पोहोचल्यानंतर हळू-हळू दुखणं नाही जे पाय दुखणार, ते असं चालायला येत नव्हतं, ते हळू कमी व्हायला लागलं. आणि परत रात्रीचं आम्ही जेवण करून वगैरे शिखराचं दर्शन करून आलो. त्याच्यानं अजून जास्त चालल्यामुळे ना पाय आणि ना मला ना पाठीच्या खाली जरा जास्तच दुखायला लागलं. झोपायला पण येत नव्हतं. परत तसेच झोपले आणि रात्री ते दादा हॉलवर आले. मला जायची खूप इच्छा होती तिथे. पण माझ्या दुखण्यामुळे मी गेले नाही आणि परत तरी हुरहुर लागलेली दादांचं दर्शन घ्यायला. पण तरी दुसऱ्या दिवशी दादांचं दर्शन मला भेटलं. म्हटलं दुसऱ्या दिवशी तरी करायला होईल. मग झोपले. दुसऱ्या दिवशी उठून सगळं आवरलं वगैरे पूजेसाठी बसले. मला कुठे काही दुखलं नाही. मला बसायला येत नव्हतं तर मी बसले नीट. मला तेव्हापासून ना मला बसण्याचा त्रास बिलकुल नाही झाला. म्हणजे रुद्र आपण लघुरुद्र केल्यामुळे ना माझं म्हणजे ते एक ऊर्जा निर्माण झाली. काही माझं आत्ता ना आता सध्या काही दुखत नाहीये. तेवढं प्रवासात थोडंफार दुखणार आहे. बसता येत नव्हतं वगैरे आणि मग परत ना जास्तच दादांचं दर्शन झालं ना मला रडायला येतं. म्हणजे वाईट वाटत होतं खूप. दर्शन केव्हा होईल, केव्हा होईल? तरी मी ना परत खूप गर्दी असल्यामुळे मी परत थोड्या वेळाने गेले. म्हटले, "दादा" एवढी गर्दी असताना तरी दादांनी विचारलं, "तू म्हणजे" म्हण त्यांनी आशीर्वाद दिला आहे, चांगलं आहे आणि मला ना खूप भारी वाटलं येऊन. श्री स्वामी समर्थ. आणि आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज आला का ताई? श्री स्वामी समर्थ अभिरुचिताई, आवाज येतोय? येतोय. सॉरी, माझा आवाज नाही आला का मगाशी? नाही आला ताई. हं. मी बोलली शायद म्यूट झालं होतं. खूप येतोय का सुंदर, ताई? खूप सुंदर समीक्षा. स्वतःची काळजी घ्या हां. आणि पोहोचणारा तो होते सुखरूप. काही आपण प्रभूंचे दर्शन घेऊन जातोय, मग आपल्याला काही त्रास होऊ शकतो का? नाही ना. घाबरायची नाही. काहीच गरज नाहीये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई, बोला. वैशाली ताई. नाही, आवाज येत होता का नव्हता ते फक्त कन्फर्म येत करायचं होता, होतं. येत होता, येत होता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चालेल. अजून कोणाला अनुभव सांगायचे? लवकर, लवकर अनुभव सांगा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ. मी ऍडमिन मधून अश्विनी कासर बोलते. माझा अनुभव असा 10 महिने झाले ऍडमिन मध्ये येऊन. इतके मेळावे झाले. सगळीकडे मी होती, पण मिस्टर कुठेच नव्हते. आणि म्हणजे त्यांना मी खूप आग्रह करायचे की चला, चला, चला. त्यांचं असं की नाही तू जा. तुला कुठे काय म्हणतो मी? तुला नाही म्हणतो का वगैरे असं म्हणजे मला कधी काही हे नाही, पण ते कधीच येत नव्हते स्वतः. पण हा अनुभव माझ्यासाठी इतका मोठा आहे की ह्यावेळी फक्त त्यांना म्हटलं मला माहित नाही तुम्ही मला पाहिजे सोबत. म्हणजे आग्रह तर मी याच्या अगोदर पण करायची, पण ह्यावेळी ते खरोखर स्वतः आले, रुद्राला बसले, पूर्ण सेवा पण केली आणि म्हणजे काहीच नाही खूप छान म्हणजे आणि खूप पॉझिटिव्ह वाटलं त्यांना तिथे येऊन. सगळं आपलं नियोजन वगैरे सगळी आपली सेवा त्यांना खूप आवडली कारण स्वतः बघितलं, त्यांनी अनुभव घेतला तो. त्याच्यामुळे त्यांना ते सगळं खरंच खूप आवडलं आणि ते माझ्यासोबत तिथे आले म्हणजे जायला नको काहीच म्हटले नाही, पण ते येत नव्हते कधी. ते आले हाच खूप मोठा अनुभव आणि रुद्र सेवेला एवढे कंटिन्यू ते स्वतः बसले. हाच माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे ताई. श्री स्वामी समर्थ. खरंय. आपण तर येतो, पण परिवाराला जेव्हा घेऊन येतो, तेव्हा आपण खरंच सार्थक होतोय. खूप सुंदर. हो ताई. खूप हो छान ताई. श्री अनुभव. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.
श्री स्वामी समर्थ ताई बोला. संभाजीनगर इथून बोलतीये मी, रुपाली पाटील. बोला ताई. कालच्या मेळाव्यात येऊन खूप छान वाटलं. खूप माझे छान मिस्टर ताई. पण मला कुठंच नेत नाही. पण मी फक्त म्हटलं मला जायचंय त्र्यंबकेश्वरला कार्यक्रम आहे, तर ते मला स्वतः घेऊन आले. हा खूप बघा. मोठा बदल. खूप छान ताई. सर्व प्रभूंची इच्छा असते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. आवाज येतो ताई? हा येतोय बोला. हा ताई, श्री स्वामी समर्थ. मी जयश्री लोखंडे बोलते. हा श्री स्वामी समर्थ येतोय आवाज बोला ना. हा मी जाफराबाद तालुक्यामधून बोलते ताई, जालना जिल्हा. बोला ताई. हा ताई, आमच्या घरचे म्हणजे मला नेहमी पाठवत नाही कुठं, पण औदुंबरला पण पाठवलं आणि आता इकडे नाशिकला पण यायचं ताई, असं वाटत नव्हतं. म्हणजे कुठं गाव सोडून कधीच कुठं गेलेलं नाहीये. पण मला असं वाटायचं की पाठवते की नाही. पण ताई, मला पूर्ण म्हणजे ॲडमिन ताईंनी त्यांनी मला सांगितलेलं होतं की तुम्ही मान सन्मान करून घ्या गणपतीचा आणि गावातल्या आईचा, मारुतीचा. मी मान सन्मान केला आणि मला त्यांनी पाठवलं. ताई, आम्ही ज्यावेळेस आलो ना, म्हणजे मला ते तालुक्यापर्यंत आणून सोडलं आणि त्यांची पण यायचं म्हणजे असं होतं की मी यावं म्हणून. ते कधीच कुठं येत नाही, पण येण्याची तयारी झाली त्यांची पण मुलांची तब्येत बरोबर नसल्यामुळं ते काही आले नाही. ताई, आम्ही ज्यावेळेस रस्त्यानं आलो ना, म्हणजे आम्ही ट्रॅव्हल्सने आलो. आम्ही 12-13 जण होतो आणि ड्रायव्हरचे ना म्हणजे समृद्धी रोडनी आलो आम्ही जालन्यावरनं. तर त्यावेळेस ना ताई, असं म्हणजे शूटिंग काढताना काय झालं, ते रोलर नसतं का ताई? हां. हां, तर गाडी ना असं शूटिंग काढता म्हणजे काय झालं, काढता म्हणजे गाडी म्हणजे त्याच्यात जाणार होती ताई. तर तेवढ्यात ना एकदम दादा मोठ्यानं ओरडले, "अरे," म्हणे, "गाडी तिकडं चालली." तर म्हणजे आमचं पण म्हणजे एकदम भारावून गेलो होतो. एकदम एवढं अचानक त्यांनी एवढ्या स्पीडनी गाडी कशी घेतली आणि काय घेतली. आणि पाठीमागून पण समजा जर का एवढ्या स्पीडनी गाड्या येत होत्या, पाठीमागून समजा मोठी गाडी आली असती किंवा काही झालं असतं, तर सगळे गाडीमध्ये म्हणजे आमचा जप चालू होता. निघालो तेव्हापासून आमचा जप चालूच होता. सगळेजण एकमेकांना म्हणत होते, "आपला जप चालू होता," म्हणे, "त्याच्यामुळे," म्हणे, "आपण वाचलो." आणि ताई, औदुंबर आपल्या याला त्र्यंबकेश्वरला पण आल्यानंतर ताई तिथं रुद्रसेवा झाली. दादा ज्यावेळेस सांगत होते ना, मार्गदर्शन करत होते, त्यावेळेस पण ताई मला असं एवढं रडू येत होतं की मला कुठंच जायला मिळत नव्हतं. फक्त दादांमुळे आणि स्वामींमुळे शक्य झालं. आणि बीज मंत्र पण ताई, मला पण असं वाटत होतं की दादांच्या हातानेच मला बीज मंत्र मिळाला पाहिजे. तर ताई, त्यावेळेस दादांनी समजा स्वतः सांगितलं की सगळ्यांची इच्छा आहे तर मी बीज मंत्र देणार. त्यावेळेस मला पण खूप आनंद झाला होता ताई. आणि आजपासूनच मी बीज मंत्र म्हणजे माळीला सुरुवात केली ताई. खूप सुंदर. खूप सुंदर ताई. श्री अतिशय स्वामी सुंदर समर्थ ताई, अनुभव. श्री तुम्हाला स्वामी आणि दादांना समर्थ. पण. श्री स्वामी समर्थ ताई. अजून कोणाला अनुभव सांगायचे? लवकर अनुभव सांग. स्वामी समर्थ बोला. ताई, तुम्ही बिलकुल वाईट नका वाटू देऊ ताई. ते बोलले असेल तर बोलू द्या. दादा, आपल्यासाठी तुम्ही रात्रंदिवस आमच्यासाठी इतकं धडपड करताय आणि ते दादा असे का बोलताय? ते दादा जर ऐकत असेल तर किती किती प्रश्न सोडतात ताई. मी माझं सांगते, माझा स्वतःचा तर इतका मोठा अनुभव आहे की मी आतापर्यंत जगलेच नसते हा ग्रुप नसता तर. नका टेन्शन घेऊ ताई. बघा, ताई, सर्वांचं नेचर बरोबर नसतं आणि कोणी शॉर्ट टेम्पर्ड पण असतात, कोणी सहन करू शकत नाही जास्त. त्यामुळे होत असते आणि हे छोटी-छोटी गोष्टी होत असते. कुठे फार मोठं नियोजन असतं ना, तर ह्या गोष्टी होत असते. होऊ हो शकते की ताई. माझ्याकडून पण चूक होऊ शकते. कारण मी पण माणूस आहे साधारण.
नाही बरोबर. ताई, मलाही काही तुमच्या कळत नाहीये. पण नाही. काल खरंच म्हणजे खूप रश झालं ना, त्यामुळे थोडंफार झालंय. कारण मी सर्वांनाच बोलली, असं कोणालाच नाही. मी दादांना सुद्धा बोलत होती, "दादा तुम्ही लवकर-लवकर सर्वांशी बोला. लवकर-लवकर तुम्ही सर्वांना निघू द्या." असं मी दादांना सुद्धा असं बोलत होती. कारण नाही. तितके लोकं तिथे गर्दी जमा झाली होती. हो ताई, गर्दी आणि खूप झाली होती. सर्वांना आम्ही म्हणजे दर्शन बघितली मिळो होती असं ताई तुमची आमचाही तडफड. प्रयत्न होतो तेव्हा. हो, तुम्ही सकाळी पण आम्ही समोरच बसलेलो होतो रुद्रपाठाला, तर माझे मिस्टर तर म्हणत होते, "ताई किती परेशान होताय," म्हणे, "ताई किती पळत जात होत्या," म्हणे, "किती वेदना करून घेत्या," म्हणे, "स्वतःला. किती तडपड करता ताई तुम्ही आमच्यासाठी. किती सगळ्यांचे प्रश्न सोडवता आणि आम्हाला पण सहन करायलाच पाहिजे ना या गोष्टी. ते नवीन सेवेकरी असतील ताई, तुम्ही काही मनावर नका घेऊ त्यांचं." नाही, नाही असं आणि काहीच नाहीये. ताई सुरुवात म्हणजे अनुभवात नाही सगळ्या गोष्टीचा. मार्गदर्शन ऐकून थोडासा फरक पडतो. ते नवीनच असतील, तुम्ही काही म्हणजे मनावर नका घेऊ ताई काही विषय. नाही, नाही. मी मनावर घेणारच नाही. पण जर त्यांना खरंच मी बोलले असेल, तर माझी ही चूक आहे. कारण माझ्या गुरूंनी मला अशी शिक्षा नाही दिली, की मी कोणाला असं बोलू. आणि जर खरंच त्यांना वाईट वाटलं असेल, तर मी क्षमस्व मागते, माफी मागते. हे माझी आता चूक आहे. माझा मला मान्य आता आहे. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ खूप माझा छान ताई. अनुभव सांगते. धन्यवाद. हां, ताई सांगा. हां, तर जयश्री ताईनं आम्ही सोबतच आलेलो होतो ताई जालन्यावरून. मग आम्ही स्वामीचरित्र वाचन करत होतो. मागच्या सीटावरच्या गाडीवरच्या बाया 2-3 जणी आम्ही स्वामीचरित्र आणि त्या समोर जप घेत होत्या. सगळेच नामस्मरणात हे होते आणि त्या ड्रायव्हरनं काय केलं, शूटिंग करायला लागला वाटतं तो. आम्ही मागं होतो, आम्ही काही बघितलं नाही आणि त्याने एकदम 2च सेकंद जर 2 सेकंद जर गाडी त्यानं बघितली नसते दुसऱ्या भाऊना, देराना माझ्या, गाडी डायरेक्ट त्या खाली जात होती आमची ह्याच्यावरून. समृद्धी बापरे! महामार्गावरून खाली जात होती. हां. आणि खूप स्वामीचरित्र सुंदर ज्यावेळेस अनुभव ताई. वाचत होतो ना ताई, माझ्या मुलीनं मला हां. तिला नवीन स्वामीचरित्र घ्यायला सांगितलं. "मम्मी मला आता स्वामीचरित्र चालू करणे." 8 दिवसापासून ती हां. एक अध्याय वाचते. छोटी मुलगी 6वीत गेली आता यावर्षी. तर ते पहिलीच वेळेस वाचलं ती ना, तिचे अध्याय पण पूर्ण नव्हते झाले. एक-एक वाचते ती ताई. तेच नवीन बुक घेतलं होतं मी सोबत. ताई त्याच्यात कुंकू आलं होतं ताई, कुंकू. हां, हो 2 का? अध्याय. हां. आणि तिथं पण रुद्रपाठाच्या वेळेस इतक्या खूप साऱ्या मुंग्या आल्या होत्या आणि ज्यावेळेस दादाकडे माझं लक्ष दादाकडेच होतं पूर्ण. दादाचा एक हात ना पूर्ण स्वामीसारखा होता. एकदम असा कोमल हात दिसत होता एक हात दादाचा. जो अलीकडचा हात होता, आम्ही इकडच्या बाजूला बसलो होतो. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. खूप मोठा जाते अनुभव आहे. कोटी प्रणाम ताई. आज मी हे सर्व बीजमंत्राची तुम्ही सेवा जे पण सुरू केली. रोज हो सेवा ताई. करतात ना, त्याचं फळ आहे तुम्हाला. हां, आणि आज बीजमंत्राची सेवा पण चालू केली. एक मुंगूस आला होता ताई आणि बघत होता माझ्याकडे येऊन. खूप सुंदर. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ. खूप हां. छान ताई. बोला, अजून कोणाला अनुभव सांगायचे? श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ संगीत ताई बोला. वाई बावधनवरून बोलते. आमचा प्रवास खूप सुखरूप, खूप सुंदर झाला. कोणाला काही त्रास नाही. माझी पाठ एवढी दुखायची ना, पण ताई घरी हां. येईस्तोपर्यंत त्रास नाही झाला. आणि अजून पण नाही होत, म्हणजे दुखायची राहिलीच. असं काही म्हणजे त्रास नाही झाला. आम्ही 20 जण होतो. दोन्ही गाड्या हां. व्यवस्थित पोहोचलो. म्हणजे कोणालाच काही नाही हे झालं. आणि तुम्हाला भेटायचं होतं, पण भेटच नाही झाली तुमची. तुम्ही वरती स्टेजवर होता, तेव्हा मी खाली होते. आणि जेव्हा मी वरती आले दादांकडे बीज मंत्र घ्यायला, तेव्हा तुम्ही कुठे गेला काही कळालंच नाही. काय नाही ताई, पुढच्या गाणगापूरच्या मेळाव्याला भेटा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. श्री हा. स्वामी समर्थ बोला. आणि एवढी अडचण म्हणजे असं मला वाटायचं ना काहीतरी म्हणजे हे होऊ नये. दादा मला म्हटलं यायचं मला तिकडे, कारण मागच्या वेळेस असं खूप नियोजन केलं की मी येणारे आणि मध्येच मला प्रॉब्लेम हे झालं. त्याच्यामुळे आता म्हणजे काहीच अडचण नाही. सगळं मान सन्मान वगैरे केला मी शुक्रवारी रात्री. म्हटलं दादा मला यायचं, म्हटलं काहीच अडचण येऊन देऊ नका, एवढं लांब येणारे म्हटलं मी. खूप खूप छान झालं. सुंदर ताई. खूप छान. श्री स्वामी समर्थ. बोला. अजून कोणाला सांगायचे अनुभव? श्री स्वामी समर्थ अभिरुचिताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. ताई आम्ही आलो होतो त्र्यंबकेश्वरला. हां.
मोठा अनुभव आला. दादा जे ताटात जेवले तो महाप्रसाद आम्हाला, मी माझ्या बहिणीची मुलं सुना घेऊन आली होती आणि सगळ्यांना आम्हाला तो महाप्रसाद खायला भेटला. शिरीताईंमुळे आमचं हे खूप शक्य. सुंदर. जय जगदंबा माता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर श्री अनुभव. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. आवाज येतो ना ताई? हा येतोय ताई बोला. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ताई कालचा मेळावा आपला एवढा सुंदर झाला. मी बीडवरनं बोलते, सुलभा अनारसे बोला गेवराईवरनं. ताई बोला. हा बोला. खूप छान आणि इतका सुंदर मेळावा झाला. आम्ही दोघीच आलो होतो बीडवरनं आणि बसने आलो होतो आम्ही. म्हणजे मी आणि माझ्या मामी दोघीच होतो. आणि आम्हाला यायच्या अगोदर पण असं वाटायचं की येणं होईल का नाही, मेळाव्याला यायला पाहिजे. म्हणजे वैयक्तिक अडचण होती थोडीशी. दोघींची पण प्रॉब्लेम म्हणजे हेच होतं. त्यामुळे पण म्हणजे विनंती केली महाराजांना ग्रामदेवतेचा मान सन्मान वगैरे, आणि दादांना त्यांना विनंती केली की आम्ही यायला पाहिजे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या मेळाव्याला. म्हणजे प्रत्येक मेळावा अटेंड झाला 2-3 वेळेस. त्यामुळे असं वाटायचं की मेळाव्याला अटेंड म्हणजे व्हायलाच पाहिजे, कारण अनुभव तो घ्यायलाच पाहिजे, घरी राहायला नाही पाहिजे. आणि मग विनंती केली, आलो आम्ही दोघीच जणी बसनी. मग इथून परळी बीडवरनं परळी त्र्यंबकेश्वर गाडी होती. आम्ही त्या गाडीने आलो, पोहोचलो पण व्यवस्थित. 6 वाजले आम्हाला तिथे यायला. मग मंदिराकडे आम्ही दर्शनाला गेलो. मग दर्शन घ्यायच्या वेळेस आणि 6 वाजता गेलो. मग गर्दी तर खूप होती ना मंदिराकडे. मग तिथे विचारलं आम्ही गर्दी आमचा नंबर किती वेळा लागेल काय, ते म्हणे 2-3 तास लागेल म्हणे ताई, तुम्ही काय आता म्हणजे हा. दर्शन घेण्याच्या याच्यात काही पडूच नका म्हणे. मग म्हटलं ठीक आहे. हो. पावसाचं पण वातावरण होतं आणि आता कसं वैयक्तिक सोय करायची सांगितल्यामुळे मग कसं तिथे कुठं करणार ना हो. आम्ही. म्हणजे दरवेळेस कसं आपलं काही वाटायचं नाही की आपण गेलो तिथं, आपल्या तिथं कार्यक्रम आहे तिथं, आणि आता आम्ही दोघींनीच वैयक्तिक सोय करायची, काही माहिती नाही, काही नाही. मग आता काय करणार, मग थांबलो आम्ही थोडा वेळ, बराच वेळ. मग आम्ही गुरुपीठावर गेलो. मग आता तिथं सोय लागेल आपली, आता दुसरीकडे तर कुठेच लागणार नाही म्हणजे. मग तिथं गेलो आम्ही हा. गुरुपीठावरती. मग गुरुपीठावर गेलो, दर्शन वगैरे झाले आमचे छानपैकी. गुरुपीठाचे दर्शन, प्रसाद महाप्रसाद ते झालं. आरती वगैरे पण भेटली आम्हाला तिथे पण. म्हटलं जाऊ दे आता, इथे कार्यक्रमाला नाही गेलो आपण, इथे तरी आरती होईल. आरती वगैरे झाली. मग तिथे पण आम्हाला रूम भेटेना. ते म्हणे रूम पूर्ण बुक हा. झाल्यात म्हणे, रूमच नाही म्हणे ताई. आता तुम्हाला बघा थोड्या वेळ आरती वगैरे झाली तर भेटू शकते तुम्हाला, म्हणजे कोणी गेलं तर तुम्हाला भेटेल रूम. तरी पण नाही भेटली ताई आम्हाला रूम तिथे. मग आता काय करायचं म्हटलं, चला आता आपण काय करू, जिथं तिथं गुरुपीठाचं मेन तिथं तिथं आपण हॉलमध्ये झोपू म्हटलं वरती. चला मामींला म्हटलं वरती जाऊ आपण. मग म्हणजे 9:30-10 वाजले आम्हाला तिथे वरती गेलो तर. मग तिथेच झोपायला लागलो आम्ही, म्हणजे मधीतच. तर मग ते एक ताई आल्या, आमच्या अचानकच आल्या त्या ताई. म्हणजे आमची ओळख नाही, काही नाही, काही नाही. एक सेवेकरीच होते. त्यामुळे ताई तुम्ही इथे कशाला झोपताय, इथं फॅन नाही, लाईट म्हणजे लाईट आहे म्हणे पण फॅन वगैरे काहीच नाही म्हणजे, झोपू नका तुम्ही इथं. आम्हाला वाटायचं आम्ही नाही म्हणजे नवीन आहे तिथं गुरुपीठात गेलेलो, आणि आम्ही म्हटलोच नाही ना आपण आता ऑनलाईन सेवेत आहे तिकडचं, आपल्या ग्रुपचं आम्ही काही म्हणजे हेच केलं नाही, म्हटलं नको कशाला तिथे. मग आम्ही तिकडे गेलो. आणि त्या नाही म्हणजे आम्हाला कसं वाटायचं, त्या म्हणतात की तुम्ही कुठून आल्या काय असं तसं. त्या भीतीने आम्हाला त्यांच्यासोबत पण जावं वाटणार बरं तिकडे. म्हणजे की नको बाबा कशाला असं. मग त्या म्हटल्या नाही नाही ताई चला तिकडं, असं असतं का म्हणे, तुम्ही इथं झोपता का, इथे एकट्या झोपता का बाहेर आतमध्ये, चला तिकडं. मग त्यांनी आम्हाला तिकडं पलीकडच्या हॉलमध्ये नेलं. तर एवढी छान सोय होती तिथे पण, त्यांनी नेलं आम्हाला. म्हणजे आम्हाला काही वाटलंच नाही तिथे राहायला गेलो म्हणून, म्हणजे असं म्हणजे भीतीच नाही वाटली की आपण तिथं राहिलोय म्हणून. मग सकाळी आम्ही 4:30ला उठलो, म्हणजे लवकरच 4च्या अगोदर उठलो, आंघोळ्या वगैरे झाल्या तिथंच केल्या. आणि मग आम्हाला त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायला यायचं होतं सकाळी. आता रस्त्याने तर कोण पण नाही, रिक्षा पण नाही, काहीच नाही. मग आम्ही अक्षरशः काहीच भेटलं नाही आम्हाला, आणि भीती पण वाटायची की एवढ्या सकाळी जाणार आहे आपण तिकडे चालत, दोघीचे रस्त्याने कोणच नाही. आणि मग निघालो आम्ही. पण तिथं पण एक हा म्हणजे त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठीच एक ह्याच्याहून कुठून हरियाणाहून एक दादा आलेले होते त्र्यंबकेश्वर दर्शनाला. ते पण 4 वाजता बरोबर 4 वाजता 4:30 वाजता आमच्या सोबत निघाले. आम्ही इकडनं निघालो गुरुपीठातनं, ते तिकडनं आले. मग ते मला म्हणतात ताई इकडं मंदिरमध्ये जायला, शिव मंदिरमध्ये जायला रस्ता कुठून आहे. म्हटलं इकडनंच दादा. म्हटलं थांबा आपण सोबतच जाऊ म्हटलं, आम्ही पण दोघी जणी म्हणे, तुम्ही पण आहेत म्हटलं, आपण तिघं सोबत जाऊ, भेटला रिक्षा तर रिक्षाने जाऊ. ते म्हणले ठीक आहे ताई. ताई आम्ही सोबत चालत आलो. 4:30 वाजले आम्हाला तिथे यायला. 4ला निघालो, 4:30 वाजले आम्हाला मंदिरापर्यंत यायला. आणि आम्हाला वाटलंच नाही ताई की ते असं म्हणजे, आम्हाला इतकी भीती वाटत होती, पण अक्षरशः ते दादा होते आमच्या सोबत. म्हणजे
आम्ही दादांना विनंतीच केली होती ना, तिथून मुजरा करून निघालो आम्ही मग गुरुपीठातनं. मग तेव्हा म्हटलं, "दादा तुम्ही आता आमच्यासोबत चला, आम्हाला काही माहिती नाही आणि आम्हाला म्हणजे तिकडं मंदिर कुठे आहे, काय हे पण माहिती नाही." म्हटलं, आता 4:30 वाजले, एवढ्या लवकर चाललोय म्हणलं आम्ही 4 वाजता. आता कसं करणार म्हटलं. आणि असं बोललो ते पण ते दादा ताई ते दादा आहे ना आमच्या सोबत आहे ना मंदिरापर्यंत आले आणि मी म्हटलं मग ते म्हणे अंघोळ्या वगैरे कुठे केल्या तुम्ही? म्हटलं गुरुपीठामध्येच केल्या आम्ही. म्हणे तुम्ही म्हटलं तुम्ही नाही केली का? ते म्हणले नाही ना म्हणे आम्हाला कुशावर तीर्थामध्ये करायची अंघोळ. ते दादा मला असं बोलले आणि बरोबर त्यांनी आम्हाला मंदिरापर्यंत आणून घातलं ताई. ते म्हणे तुम्ही आता मंदिरामध्ये जा म्हणे. मी आता कुशावर तीर्थामध्ये जाते ते अंघोळ करायला जातो म्हणे. ते तिकडे गेले आम्ही इकडे आलो. आमची ओळख नाही काही नाही पण आमच्या सोबत राहिले ते ताई. येईपर्यंत एवढा म्हणजे आश्चर्यचकित मोठा अनुभव झाला. म्हणजे आला तिथं आणि आम्ही मंदिरात आमचं दर्शन पण एवढं छान झालं ताई. मी 3 वेळेस गेले. मामी नव्हत्या आल्या. माझ्या पहिलीच वेळेस होती त्यांच्या याला. पण मी 3 वेळेस झालं मंदिरामध्ये गेली ते आपल्या त्र्यंबकेश्वरला. पण एवढं सुंदर दर्शनच झालं नाही. आम्ही 4:30ला नंबरला लागलो तर आमचं 6:30ला दर्शन पण झालं. आणि आम्हाला असं वाटायचं आपला कार्यक्रम चालू होते की काय चालू होते की काय. मग आम्ही बरोबर तिथं आपल्या कार्यक्रमास इथं आलो का तेव्हा आपली स्वामी स्तवन चालू झालं होतं. आम्ही ते पण आमचं गेलं नाही. एवढं छान आपला कार्यक्रम ते पण पूर्ण छान झाला. आणि मलाही असं वाटायचं की दादाकडनं गुरुमंत्र म्हणजे बीजमंत्र भेटायला पाहिजे. मग तुम्ही सेवेकरी देत होता आपले सगळ्याजणी ॲडमिन. तेव्हा माझ्या मनाला असं वाटायचं की नाही ना कुठेतरी दादाच द्यायला पाहिजे. दादांचं म्हणजे दर्शन होईल. असं वाटायचं. मग दादांकडनंच बीजमंत्र पण भेटला. आणि दादांनी बीजमंत्र भेटायच्या वेळेस म्हणजे दादा जेव्हा मार्गदर्शन करत होते का ताई हां. त्यावेळेस मला तर दादा दिसत पण माझ्या मामींची उंची पुढे होती. पण मामीला मी म्हटले पण मामी थोडं डोकं खाली करा ना तुम्ही. मला काही दादा दिसेनाच समोर. मग मी पण स्क्रीनवर पाहत होते दादांना. दादांना मी जेव्हा स्क्रीनवर त्यांचं मार्गदर्शन चालू होतं ताई, त्यावेळेस दादांचं मार्गदर्शन पूर्ण होईपर्यंत माझे अश्रू काही थांबतच नव्हते डोळ्यातले. आपोआप येत होते. मला काहीच माहित नव्हतं. काय येत होते, काय नाही म्हणजे कशामुळे असं होत होतं. पण मला ते अनावरच होत नव्हते अश्रू माझे. आणि मी जेव्हा बीज मंत्राला लाईनमध्ये थांबा म्हटले सगळेजण लाईनमध्ये थांबा. लाईनमध्ये थांबून बीज मंत्र जेव्हा मी घ्यायला गेले वरती, तेव्हा पण मला आतून असं एवढं कसं तरी वाटत होतं. तुम्ही पण स्टेजवर होत्या आणि तुम्ही म्हटल्या चला फास्ट आपण जाऊ म्हणजे घ्या पटापटा दर्शन वगैरे. तर मी म्हटलं हो. ठीक आहे ताई. मग आम्ही दर्शन घ्यायला मी थांबले तिथे दादांकडे. दादाला मी म्हणजे दादांना मी काहीच बोलले नाही. मला काय बोलावं काहीच कळेना. मग दादाच म्हणते तुम्ही बीज मंत्र घ्यायला आल्या का? मी म्हटलं हो दादा बीज मंत्र घ्यायला चालले. मग दादा म्हणे म्हणजे मी काहीच बोला ना पुढं म्हणजे मला वाटलं असं की गडबड आहे आणि मला बोलता पण येईना दादांच्या समोर गेल्यानंतर. मग खूप काही बोलायचं होतं पण बोलता नाही आलं मला दादांना. मग दादाच म्हणे ताई तुम्ही कुठून आल्या? मी म्हटलं मी गेवराई बीडवरून आलेले. मग म्हणे कशाने आल्या तुम्ही? म्हटलं बसने आलो आम्ही दोघी. दादांनी डोक्यावर हात ठेवला ताई त्यावेळेस माझ्या मी दर्शन झाल्याच्या नंतर बीज मंत्र द्यायचे म्हणजे दर्शन घेत होते तेव्हा. तरी तेव्हापासून आहे ना ताई माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं झालंय. म्हणजे पूर्ण माझं म्हणजे डोकं आहे ना इतकं शांत झालंय ना म्हणजे असं मला काहीच नाही वाटत डोक्यामध्ये. आणि मला रणजित दादांचा फोन मी दादांना फोन केलता अगोदरच. तर दादा मला बोलली होती, हां. की तुम्ही अभिरुची ताईकडे जा आणि श्रीफळ वगैरे घेऊन जा म्हणे. हं. मी आले पण होते श्रीफळ वगैरे घेऊन पण तुमच्याकडे गर्दीच एवढी होती ना. मी देणगी तुम्हाला तिथे दिली आणि बोलणं पण झालं नाही. तुम्ही फोनवर बिझी कंटिन्यू तुमच्या मागे कामं होते. त्यामुळे मी तुम्हाला काहीच बोलले नाही. आणि मला दादांनी का सांगितलं श्रीफळ घेऊन यायचं जा तुम्ही अभिरुची ताईला भेटा ते. मला काहीच कळालं नाही पण मी घेऊन आले. दुसऱ्या वेळेस पण मी तुमच्याकडे यायचा प्रयत्न केला. पण तेव्हा पण गर्दीच होती. तुम्ही खूप कामात होत्या. हो. म्हटलं आता जाऊ द्या दुसऱ्या वेळेस बघू आपण काय असेल तर. मग आम्ही निघालो 6 वाजता तिथून यायला. आम्हाला हां. काही म्हणजे माहित पण नव्हतं ना आम्ही कसं येणार, काय येणार, जाणार. बस पण नव्हत्या आम्हाला बरोबर. त्र्यंबकेश्वरवरून बीडला. मग आम्ही औरंगाबादला गेलो रात्रीच्या. मग रात्रीचं हां. आम्ही दोघीच होतो लेडीज आणि आम्ही 6 वाजले आम्हाला म्हणजे त्र्यंबकेश्वरहून निघायला. मग 6:30 वाजले आम्हाला नाशिकमध्ये जायला 6:45. मग गेलो तर सगळ्यांना विचारलं की इथं आहे का सोय बीड गाडी आहे का? ते म्हणे कुठंच नाही म्हणे तुम्हाला बीड गाडी तुम्हाला औरंगाबादला जावं लागेल. फक्त सकाळी आहे म्हणे. मग आजचा पण दिवस जाणार होता म्हणून आम्ही मग औरंगाबादला निघालो. मग औरंगाबादला निघालो तेव्हा पण आता रात्रीचं पोहोचणार ना आम्ही औरंगाबादमध्ये पण. आणि औरंगाबादहून आम्हाला बीडला यायचं. मग हो. एवढं टेन्शन आलं मनामध्ये की असं माझ्या मामी घाबरले. मी नाही घाबरले. मी म्हटलं दादा आणि स्वामी आहेत आपल्याला काही घाबरायची गरज नाही. असं बोलले ताई मी. आणि तरी पण असं भीती वाटत होती मनामध्ये. मग नाशिकला उतरलो. नाशिकवरनं पण गाड्या कुठंच नाही. मग संभाजीनगरला गेलो. तर रात्रीच्या एवढ्या उशिरा गाडी पोहोचणार रात्रीच्या 11 11:30ला गाडी पोहोचली आमची संभाजीनगरमध्ये. तर असं भीती वाटायची होती की संभाजीनगर आपल्यासोबत कोणीच नाही. आपण कसं जाणार, काय जाणार? आणि आम्ही वैजापूरच्या तिथे थांबलो ताई. आम्हाला माहितीच नाही की आमच्या गाडीमध्ये की आमच्याच इकडचे म्हणजे बीडकडचेच एक भैय्या त्याच्या आई आणि वडील आलेले होते त्या गाडीमध्ये. पण जेव्हा हां. जेवणाला गाडी थांबली तेव्हा ते म्हणले की आम्ही बीडला चाललोय ताई.
मी बोलले त्यांना, तुम्ही कुठून आल्या काय? तर ते म्हणे आम्ही बीडला चाललोय म्हणे. म्हटलं आम्हाला पण बीडलाच जायचंय. त्यावेळेस एवढं छान वाटलं की मी मामीला म्हटलं बघा दादा होते. दादांना आवाज दिला, म्हटलं दादा आपल्याला भेटले म्हणलं. दादा बरोबर म्हणजे सेवेकराला घेऊन येईपर्यंत आणि घरी जाईपर्यंत आपली काळजी घेतात म्हटलं. आम्ही त्या बसमध्ये आलो ताई अवश्य. आणि रात्री आम्ही 2 म्हणजे 12:30-1 वाजला आम्हाला, 12:30 वाजले आम्हाला औरंगाबादमध्ये पोहोचायला, म्हणजे बस स्टॉपवर जायला. तर गाडीच नव्हती आम्हाला. आता गाडी कुठे आहे आम्हाला? आणि तिथून जरी आम्ही आलो असतो लवकर, तर आम्हाला बीडवरून बस स्टँडवरून आम्हाला घरी यायला घ्यायला कुणीच नव्हतं. आणि एवढ्या दुरून मग म्हणजे रिक्षा वगैरे रात्रीचं काही भेटणार नव्हते. मग असं असं बरोबर. मनामध्ये भीती वाटत होती. मग आम्ही औरंगाबादच्या बस स्टॉपलाच थांबलो आणि जी तुळजापूर गाडी येणार होती ताई 1:30ला, हां. 1:30ची गाडी आलीच नाही तुळजापूर गाडी. की म्हणजे ती आलीच नाही. ती एवढी लेट झाली की बरोबर ती गाडी तिथं 2:30ला आली. बीडची गाडी, तुळजापूर गाडी ती 2:30ला आली. आम्ही तोपर्यंत बस स्टॉपवरच थांबलो आणि त्या 2:30च्या गाडीमध्ये आम्ही बसल्यानंतर आम्हाला बस स्टॉपवरून घरी यायला आम्हाला 4:30 वाजले बीड बस स्टॉपला यायला. बरोबर 4:30 वाजले. मग आम्हाला असं काही वाटलं नाही ना 4:30 वाजले मग आता काय सगळे लोक येणारे जाणारे म्हणजे प्रवासामध्ये म्हणजे बाहेर तर काहीच वाटलं नाही आम्हाला. आणि तो भैया आहे ना, आम्ही जेव्हा बस स्टॉपवर झोपलो का ताई, तर जे एक दादा होता ना आमच्या सोबत आलेला नाशिकवरनं म्हणजे बीडचा, तो झोपलाच नाही. तो आमच्या शेजारी जवळ तिथं बसून राहिला. त्याच्या आई पण होत्या, मामी पण होत्या बीडमध्ये ते औरंगाबादच्या स्टॉपवर. तो कसलाच झोपला नाही. म्हणजे मी म्हंटल मामीला, म्हटलं बघा ताई, मामी म्हटलं हा दादा, म्हटलं आपण दादांना आवाज दिला, म्हणलं दादा नाही येऊ शकले म्हणलं, पण दादाच्या रूपामध्ये दुसरा दादा भेटला म्हटलं आपल्याला. आणि आपण म्हणजे आम्ही दोघी झोपत्या पण नाही लवकर झोपल्या, पण मी तर झोपून घेतलं कारण खूप बोर झाली होती म्हणजे प्रवासाने. मग त्या पण हो. झोपल्या, पण तो आमच्या जवळच ताई बसून राहिला. तिथे एक ड्रिंक खूप करणारा छान. माणूस आला, त्याला पण तो म्हणला की तुम्हाला कळत नाही का म्हणे दादा, तिकडे जायचं, इथं लेडीज येत म्हणे, इथे तुम्ही का थांबताय जवळ जवळ. म्हणजे एवढं ते बोलला, म्हणजे एवढं मी तर म्हटलं बघा दादांना आवाज दिल्याच्या नंतर दादा येतात म्हटलं, त्याच्यामुळे म्हटलं घाबरायची काही गरजच नाही. अवश्य. का म्हणजे नाही आपण येणार? बरोबर आहे गुरु ताई, आपण दादांना आपल्यासाठी सदा सर्वदा तयार असतात. खरं नाही आपण जर खरंच गुरूंना आहे. हाक मारली तर. गुरुपौर्णिमेच्या साक्षात गुरु म्हणजे मी आतापर्यंत गुरु केले नव्हते. आपले स्वामी समर्थ हे होते, पण असं मला वाटलं की आयुष्यात येऊन एवढे महान गुरु भेटण्यासाठी आतापर्यंत आपण कधी गुरु केलेच नव्हते. खरंय. दादासारखे एवढे गुरु छान भेटणं म्हणजे आपलं भाग्यच. एवढं छान छान सेवा पण म्हणजे एवढं सगळं म्हणजे खूप म्हणजे ते आपला परिवारच खूप वेगळा आहे ताई तो. त्या खूप परिवारामध्ये सुंदर. गेलंय ना, काल आम्ही दोघीच होतो, पण ताई आम्हाला असं वाटलंच नाही की लवकर निघाव किंवा काही व्हावं. पुण्याच्या सेवेकरी होत्या सोनलताईंच्या, त्यांच्या गाडीमध्ये आलेल्या. त्यांना पण असं वाटायचं आम्ही खूप तिथं थांबावं म्हणून. पण आहे ना, मी एवढ्याच त्या ताईंना म्हटलं की ताई मला असं वाटायला लागलंय की मी आज माहेरी आल्यासारखं झालंय म्हटलं. मला तो क्षणच वेगळा वाटतोय म्हणलं. मला एवढं करमतंय, मला इथून मला जाऊच वाटेना. पण ती आम्हाला सोय नव्हती म्हणून ताई आम्ही लवकर आलो, नाही तर आम्ही शेवटपर्यंत थांबणार होतो. तुम्हाला भेटून यायचं होतं. मला रणजित दादांनी पण सांगितलं होतं की अभिरुची ताईंना तुम्ही शेवट भेटा आणि या. पण आम्हाला इकडं खूप उशीर होईल म्हणून आम्ही लवकर आलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. खूप छान अनुभव ताई. आणि सर्व प्रभू दादा असं मार्गदर्शन मध्ये बोलले सुद्धा की अगदी घरी जाऊपर्यंत तुमच्या सोबत असू. तर ते तुम्हाला जे अनुभव आला ते खूपच आहे. घरी खरं गुरूंच्यात येईपर्यंत असाच अनुभव असतो आपल्याला. बरोबर आहे ताई. घरी म्हणजे जाताना पण घेऊन गेले दादा, येताना पण घरी आणून सोडलं दादांनीच आम्हाला. खूप सुंदर, खूप छान अनुभव ताई. श्री हो. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हॅलो ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. दादांना कोटी कोटी प्रणाम ताई, आणि तुमच्या दत्तप्रभू परिवारांना पण कोटी कोटी प्रणाम माझे. मी पहिल्यांदाच आली होती ताई तुमच्याकडं काल. हो. हा पहिल्यांदाच आली होती त्र्यंबकेश्वरला, आणि माझी लई इच्छा होती एकटीला यायची. एकटीच येणार होती, पण मला सोबत पाहिजे होते. तो मला दादांच्या कृपेने बाया मला भेटल्या पण सोबत, आणि मी येऊन दादांना पहिल्यांदाच मी प्रत्यक्ष बघितलं. खूप बरं वाटलं मला. आणि दादांनी गुरुमंत्र पण दिला. खूप छान वाटलं. तुमचा कार्यक्रम पण खूप छान झाला ताई. आणि इकडे यायला मला रात्रीचे कंप्लेट
त्या माझ्यासोबत ज्या बाया होत्या त्या काही आळ्याफाट्याच्या होत्या आणि काही नांदूरच्या होत्या. त्या गेल्या, पण रात्री इकडे यायला मला एकटीलाच यायचं तर भीती वाटत होती. पण शेवटी गाडी नाही भेटली मला संगमनेरची. तर शेवटी पोराला फोन केला आणि मग पोरगा मला तिकडं घारगावला न्यायला आला आणि कसं आम्ही सुखरूप घरी आलो. कार्यक्रम खूप छान झाला आणि हा पहिला अनुभव मला इच्छा होती यायची ती दादांनी पूर्ण केली माझी इच्छा. आणि दुसरं एक माझ्या अंगाला काटा येतोय ताई सांगायला. सकाळी जे बोला बोला. सकाळी जी सेवेला बसली ना आणि जो मंत्र दादांनी दिला त्याची उत्सुकता होती मला त्या मंत्राची. आणि अक्षरशः म्हणजे कंटाळा नाही आला, शिनभाग नाही. माझं असं प्रवास करून आला का माझं कायम दुखणं असतं. हे दुखतं ते दुखतं, खूप त्रास होतो. पण खरं सांगते मला काहीच त्रास झाला नाही. सकाळी क्लिअर मध्ये उठली आणि सगळं व्यवस्थिशीर झालं आणि सेवेला बसली आणि ती सेवा करून मग ते दादांचा मंत्र घेतला तर एवढा अंगाला माझ्या शहारे येत होते, काटे येत होते का विचारू नका मंत्र घेताना. आणि ते सगळं घेतलं, व्यवस्थिशीर वाटलं. आणि त्याच्यानंतर मी माझी कामं करायला लागली ना ताई, तर माझ्या अंगातून ना असा थरकाप चालू झाला होता. फार कस तरी पूर्ण शरीर माझं असं थरथरला कापल्यासारखं व्हायचं, कस तरी व्हायचं. मी म्हटली हे माझ्या शरीरात वाईट शक्ती आहे का काय आहे? कारण का मला तो त्रास व्हायचाच ताई पहिल्यापासनं. हा मंत्र घेतला ना त्याच्या अगोदरपासून मला हा त्रास चालू आहे. असं वाईट शक्तीचा आहे का कसला आहे तो नाही माहिती, पण मला ना असं थरकाप होतो आणि पूर्ण शरीर माझं नुसतं हल्ल्यासारखं होतं आणि उत्साह नाही राहते कामाला का कशाला काय, मन नुसतं उदास 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 असं. पण मी सकाळी ती सेवा घेतली, काटे येतात ताई मला तुम्हाला सांगताना. सेवा वगैरे घेतली, सगळं झालं, मंत्र घेतला, सगळं झालं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने मला तो त्रास पहिल्यासारखा चालू व्हायला लागला. तर मग असं व्हायला लागलं तर मी दादा मी एवढं हे केलं मनापासनं, सगळं मनापासनं करते आणि हा त्रास माझा कमी का नाही होते? ते आणि अशी सेवा वगैरे अशी करायला लागली कुठं काय उदासपणा मला मागं का खेचतं मला का त्रास होतो दादा असा? काय माझ्यात चुकतंय, काय माझं हे होतंय? असं मी आपली मनातल्या मनात बोलते दादांना. अशी मी बोलली आणि थोड्या वेळाने माझ्या अंगाला शहारे आले आणि शांतच झालं, पूर्ण शरीरच माझं शांत झालं. त्या खूप सुंदर. अजूनपर्यंत मला तो त्रास झालाच नाही ताई. खूप सुंदर ताई. सर्वस्व प्रभूंची इच्छा असते. खूप छान अनुभव. श्री स्वामी समर्थ. श्री चालेल. स्वामी समर्थ अनुभव ताई. अगदी श्री स्वामी थोडक्यात सांगा. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी शीतल मोरे बोलतीये, नाशिक चांदोरी. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ. अनुभव काय सांगावं? अनुभव म्हणजे जेव्हापासून या ग्रुपला जॉईन झाली तेव्हापासून तर अगदी प्रसन्न वाटतं. आणि ग्रुपचं महत्व म्हटलं तर मी मागे पण एकदा आता 2 दिवसापूर्वी अनुभव शेअर केला. त्यावेळेस मी एकच सांगितलं सर्व ताईंना की तुम्ही शिवशक्ती आहात. तुम्ही जे हे कार्य करताय, तुमचा म्हणजे आज जो वेळातला वेळ काढून तुम्ही वेळ देतायत आणि तो फक्त आम्हा सर्वांसाठी. आज आम्ही ही सेवा श्रवण करू शकतो किंवा एखाद्या वेळेस करू शकतो, पण डेली आम्ही म्हणजे तो वेळ नसतो. कुठेतरी बरोबर आहे. काहीतरी अडथळे येतात. पण तुम्ही सर्व जी शिवशक्ती आहात, आपण जे कार्य करतायत ते खरंच खूप अचंबित आहे आणि त्याला शब्दही नाही माझ्याकडे, बोलण्याचे पण शब्द नाही. खरंच मी बघितलं सर्व ग्रुप ॲडमिन्स आहेत. प्रत्येक जण म्हणजे प्रत्येकाकडे लक्ष ठेवणं, कुणाला काय लागतंय, काही नाही, हे जेव्हा त्र्यंबक राजाच्या इथं गेली तेव्हा बघितलं. खरंच म्हणजे हा एक गुरुदीक्षा झाली. खूप म्हणजे होती ती
आणि त्यानंतर दादांना बघितल्यानंतर तर खूप खूप प्रसन्न वाटलं. दादांच्या म्हणजे पायावरती डोकं ठेवलं, ते चरण कमल ते बघायला भेटले. ते माझं भाग्य. मी जेव्हा पहिल्यांदा आली, मला वाटलंही नव्हतं की मला हे भाग्य मिळेल, की दादांच्या पायावरती 1 सेकंद मला तिथे डोकं ठेवायला भेटेल. खरंच खूप स्वतःला भाग्यवान समजते. त्याच्यानंतर माझ्यासोबत ज्या ताई आल्या त्यांनाही खूप प्रसन्न वाटलं. छान. आणि तुम्ही घरी आलात माझ्या, ते पण एक खूप 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 सुंदर अनुभव आहे. आणि तुम्ही घरी येणार म्हणून मी श्रीपादांचं पारायण सुरुवात करणार होती. पण म्हटलं स्वामींना विचारू, की स्वामी मी कोणतं पारायण करू? मग स्वामी पुढे एक दुर्गा सप्तशती आणि श्रीपाद वल्लभ असे म्हणजे 2 चिठ्ठ्या टाकल्यात. त्यानंतर स्वामी म्हटले, की "तू आता दुर्गा सप्तशती वाच." एक मनातून आवाज आला, की तुझ्या घरी आता एक देवी स्वरूपच येणार आहेत. तू हे पारायण कर. आणि त्यानंतर एका ताईंना माझ्यासोबत ज्या ताई होत्या त्यांना सांगितलं, की अशा-अशा ताई येणार आहेत आपल्या घरी. तर तुम्ही तुमच्या इच्छेने ज्यांना वाटलं त्यांना कॉल करून बोलवा. मी एकही महिलेला बोलवलं नाही किंवा एकही भगवतीला मी कोणालाही म्हटले नाही, की तुम्ही या माझ्या घरी. पण त्या ताईंनी भरपूर कव्हर केलं. त्यांना ज्यांना जेवढं सांगता आलं त्यांनी ते सांगितलं. आणि असं वाटलं नव्हतं, की एवढं पूर्ण घर भरेल. जे काही 15-20 मिनिटं आहेत ते इतक्या आनंदाची जातील. खूप खूप सुंदर अनुभव होता आणि मुळात तुम्हाला बघून खूप छान वाटलं. खूप सुंदर वाटलं ते देवघरातला तो एक प्रसंग पण खूप सुंदर होता. खूप सुंदर होता. बाकी श्री काय स्वामी काय समर्थ ताई. तुमची जी सेवा हो. आहे ते खूप मोठी सेवा आहे. जितके लोक होते, तितके हां. लोक जॉइन झाले आणि मलाही माहिती नाही, हं. की काय झालं. म्हणजे ते हो ना. एक जे होतं, मी माझे जे अनुभव सांगितलं तेही म्हणजे आजपर्यंत मी असं कोणाला सांगत नाही ते अनुभव. म्हणजे हां, हां. सांगते व्यवस्थित मी सांगितलं 1दा-2दा पिठापूरला सांगितलं होतं. हो, हो. पण कसं तो निघाला आणि कशी ती म्हणजे एक रिअल गोष्टी होती. मलाही तो हो. म्हणजे सांगता आला आणि सर्वांना ते एक म्हणजे एक काय होतं ना प्रभूंची हो, प्रचिती ते हो, हो. सर्वांना वाटतंय मला की तसं तिथे भेटलीये. हो. आणि खूप छान तुम्ही जे सर्वांच्या मनाला प्रेमभाव ते दिलं ताई हं. ते माझ्यासाठी म्हणजे सर्वस्व प्रभूंची कृपाच होती. श्री स्वामी आणि समर्थ आणि मला तुमची पण सेवा खरंच करायची खूप मोठी आहे तुमच्या घरी. म्हणजे मी सुद्धा म्हणते, की तुमच्या घरी मी बोलले, की मला म्हणजे काय माहिती काय नाही, पण देवीचे दर्शन मलाही झाले तुमच्या घरी आणि खूप छान हो. वाटत होतं. श्री स्वामी खूप समर्थ. मला पण त्यानंतर खूप ताई प्रसन्न वाटलं आणि हे सर्व सुनीता ताईमुळे पण झालं. तिच्याशी मी कॉन्टॅक्टमध्ये आले. तिने हे सर्व केलं आणि तिची पण एक मनापासून खूप मोठी इच्छा होई का आता आपल्याला आणखीन सेवेकरी वाढवायची आणि दादांना इथे आणायचंय. आणि खरंच असं मी तर श्रीपादांचरणी आणि स्वामी आईचरणी एकच प्रार्थना करेल, की दादा इथे नाशिकमध्ये दादांचा खूप मोठा मेळावा व्हावं. खूप मोठा मेळावा. बाकी काही नाही अवश्य सेवेकरी होणार, हं. अवश्य. हा काहीच नाहीये. आपण इथून पुढे खूप मोठा मेळावा होईल ताई. आणि मी आता जे कोणी ऐकतायत त्यांना एकच सांगेल, की खरंच खूप प्रचिती, खूप मोठी प्रचिती. तुम्ही फक्त विश्वास टाका आणि स्वतःच्या बरोबर आहे. विश्वासावर विश्वास ठेवा. बरोबर आहे ताई. खूप खरं आहे. प्रचिती. ते खूप म्हणजे एकदा तुम्ही दादांकडे मन भरून बघा. त्यांच्या डोळ्यामध्ये एक काहीतरी अलौकिक दिसतं. आणि त्याचप्रमाणे ज्या ह्या ॲडमिन आहेत, त्या ॲडमिन ताई आहेत, यांच्या अंगी पण एक शक्ती आलेलीच आहे. म्हणजे खूप छान ताई तुम्ही तर म्हणजे काहीतरी मला पण ते जेव्हा तुम्हाला बघितलं एक म्हणजे खूप वेगळं वाटलं ते. जेव्हा मी तिथं तुमच्या म्हणजे तुम्ही नव्हते पाया वगैरे पडून देत, पण मी जेव्हा ते माझं माथा तुमच्या पायावरती ठेवला, पण मला एक स्पर्श जाणवला. एकदम असं वेगळं काहीतरी जाणवलं. खूप आणि इथं जेवढे काही सेवेकरी लोकांना छान खूप ताई. छान वाटलं आणि मुळात एक ताई तर म्हणे मी अशाच गुरूंच्या शोधात होते, की ज्या गुरूंना काहीच नाही मागचा पुढचा स्वतःचा काहीच विचार करत नाही अशा गुरूंच्या मी शोधात होते आणि मला ताई ते भेटलं. कुठेतरी त्या म्हणे तुमच्यामुळे भेटलं. पण नाही हे सर्व प्रभूंची तुम्ही जसं म्हणतात प्रभूंची लीला तशीच प्रभूंची लीला आहे आणि दादांनी पण थोडीफार मला पण कुठेतरी निगेटिव्हिटी येते ह्या
असतात, ते प्रारब्ध असतात आपलं. ते मन इकडे-तिकडे भिरभिरतं. मी दादांना एकच सांगेल, की दादा माझं मन फक्त शांत करा. आणि मी तर करतेच ताई. म्हणजे मी एक सर्वांना सांगते, की एक छोटीशी तुम्ही एक वही करा, नोटबुक करा आणि त्यात तुम्ही दिवसभराचं कोणाला अपशब्द बोललेला असाल, तिथं कुठेतरी त्यांची माफी मागा. कुठं कोणावर चिडले असाल म्हणजे त्यालाही माफ करा. रोजचं डेली रुटीन तुम्ही असं ठेवा. खूप सुंदर वाटतं. खूप म्हणजे मनातलं ते एक ओझं पूर्णपणे कमी होऊन जातं. खूप सुंदर ताई. आणि हो. बघा, खरंच म्हणजे एक सांगू का? कोणीही माझे पाय पडू नका. मला खूप वाईट वाटतंय, कारण गुरुशक्ती असते म्हणून ताई मी सर्वांना नाही म्हणते आणि तुम्हालाही म्हणून नाही म्हटले. त्याचे वाईट पण वाटू देऊ नका. तुम्ही सुवासिनी म्हणून करतात बरोबर आहे. पण ते कुठेतरी गुरुशक्तींच्या मला माझ्या मनात असं वाटतंय, की माझी गुरुशक्तीपेक्षा मोठं कोणीच नाहीये. म्हणून नाही, नाही मी ताई. तर नाहीच हो. करू देऊ शकत असं आहे. आणि तुमची खरंच तुम्ही एक दादांचं शिष्य स्वरूप खूप सुंदर आहे. आणि मी म्हणजे आधी पण हे आणि जेव्हा मी ह्या ग्रुपमध्ये काहीतरी बोलेल, मी त्यावेळेस एकच वाक्य बोलणार आहे, की तुम्ही सर्व शिवशक्ती आहात. जे एक दादांच्या आजूबाजूला असलेला ओरा तुम्ही आहात सर्वजणी. सर्व प्रभूंची कृपा असते ताई. आणि हो, खरं हो. तर प्रियाताईंची जिद्द होती. मी नाही म्हटली तरी पण ती मला बोलत होती, "नहीं आपको चलना ही पडेगा." त्यांनी तिच्या हो, घरी हो. नाही मला थांबवलं, पण तुमच्यासाठी ते मला घेऊन आले. हो, ते हो, पण हो. त्याची खूप मोठी श्रद्धा आणि भक्ती हो, होती काय हो. माहिती. खूप, खूप, आणि खूप प्रभू आणि कार्य खरंच घडलं. त्या दिवशी मलाही असं मी म्हटलं 15 मिनिट हां. लेट होते ना, मी इतकी पब्लिकला बघून मला माझ्या मनात हे झालं, होत असेल ना 15 मिनिट लेट होऊ द्या, पण इथे प्रभू कार्य घडू द्या. प्रभूंना हो, हेच हो. प्रार्थना करत होती मी मनोमन. हो, मलाही खूप आनंद झाला. आषाढ महिना होता. सर्व सुवासिनी माझ्या घरात एवढ्या सगळ्या बसलेल्यात आणि मी एक ठरवलं हो ताई. मनामध्ये आणि तुम्ही ज्यावेळेस मला कळलं 20 मिनिटापूर्वी की तुम्ही आता खरंच येणार आहेत. मग त्यावेळेस लवकर म्हणजे खीर वगैरे करणं, हे करणं आणि मी कंप्लीटली 2 दिवस झोपलेलीच नव्हती. माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं, की मला त्र्यंबकला पण जायचंय आणि आता उद्या ताई येणार आहेत. इतकंच होतं, की आता म्हणजे अक्षरशः असं वाटायचे, की आपल्या घरी एक भगवतीचं स्वरूपच येणार आहेत आणि मला मला स्वतःला खूप जाणवलं ताई. खूप, खूप त्या गोष्टी खूप जाणवल्या. सर्व प्रभूंची इच्छा असते ताई. खूप छान. खूप जाणवल्या त्या. इथून पुढेही खूप छान कार्य करा आणि सर्वांना जॉइन करा ताई. बस हीच हो, हो. तुम्हाला होईल विनंती ताई. आहे आणि आणि खूप छान माझ्या प्रभू सोबतच्या त्या कार्य ताई करा. आहेत दोघी-तिघी जणी ज्या आहेत त्या, त्या पण आहेत. हो त्या का? म्हणजे त्यांना तर दादांमध्ये खूप छान स्वरूप दिसलं. बोलतील खूप त्या म्हणजे छान. त्या पण त्यांचा अनुभव नक्की शेअर करतील. खूप छान ताई. आता श्री दादांनी स्वामी फक्त समर्थ. माझं शिष्य स्वरूप दादांनी म्हणजे एक मला ते स्वीकारावं अशीच मी दादांची चरणी प्रार्थना करते. अवश्य ताई तुम्ही आता गुरुपद घेतलंय, तर हो, आपण हो. सर्वांनी त्याचं नियम पाळावं आणि तो जप करावं. अवश्य गुरु आपल्याला त्यांच्या हो. चरणी स्थित ठेवणारच ताई. हो, हो, हो ताई नक्कीच. आणि खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद. आणि माझ्या सर्व तोंडातनं काही प्रभूंचरणी चुकीचे अर्पण शब्द ताई. नाही, काही निघाले काहीच असेल झालं नाही. सर्व प्रभूंचरणी अर्पण. तुमची सेवा सर्व जे काही झाली ते सर्वस्व माझ्यासाठी माझे प्रभूच होते आणि सर्व प्रभूंचरणी अर्पण ताई. श्री हो, स्वामी हो. समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ दादा बोला. हो, श्री स्वामी समर्थ ताई. ते पूजाताईंनी मगाशी सांगितलं नाही कोल्हापूर टीमचं, त्या हो. टीममध्ये ताई मी सुद्धा होतो. जाताना आम्हाला ते खूप त्रास झाला ताई. 2 संकष्टी आले होते आणि ताई आम्ही ज्या ॲडमिन ताई म्हणजे 39 सेवेकरी होतो त्यात आणि 11 ॲडमिन होते ताई त्यात. आम्ही जाताना जरी सेवा घेतल्या होत्या ताई ॲडमिन ताईंनी तरी सुद्धा आमच्यावर निगेटिव्ह जरा हे एनर्जी आली होती जाताना प्रवासातून. मग मोठे 2 संकटातनी स्वामींनी न दादांनी वाचवलं होतं. श्री स्वामी समर्थ आहे. आवाज येतो ना? हो, येतोय, येतोय. बोला. मग जाताना ताई आम्ही सेवाही घेतल्या होत्या. 12 तास लागणार तिथे आम्हाला 24 तास लागले जायला प्रवासाला. त्यामुळे म्हणजे त्रास झाला सेवेकऱ्यांनाही. तरी सुद्धा ताई स्वामी म्हणजे प्रवास स्वामींनी घेतलाय व्यवस्थित करून.
आणि सॉरी खूप सुंदर खूप सुंदर दादा. खरंच कोल्हापूर टीमचे खूप खूप जितकं आभार मानू तितकं कमी आहे. श्री स्वामी ताई बोला ताई ऐका ना आणि ज्यावेळेला त्यावर आम्ही म्हणजे जेव्हा दुसऱ्यांदा ज्यावेळेला संकट आली होती, त्यावेळेला मग जरा मग दादांना मी म्हणजे बोललो होतो दादांसमोर. मग दादांनी सांगितलं, "जरा तुम्ही सेवा घ्या." मग सर्व ताईंनी जरा जप-बीप करून आम्ही सेवा घेतली. तिथपर्यंत आम्ही आलो. मग आम्हाला जेवढी ते कोल्हापूर टीमला जी दादांनी सेवा सांगितली होती, ती आमच्याकडून म्हणजे जेवढी होती होईल तेवढी आम्ही करून घेतली होती सेवा. तिथं सहकार्य केलं त्यांना. आणि खूप ताई सुंदर परत ज्यावेळेला दादा. मग दादांनी सांगितलं होतं, तुम्ही जेवढा मोठा म्हणजे रुद्र करणार आहे, तुम्ही जाताना काहीतरी घेऊन जाणार आहे. आणि तसंच ताई बरोबर. झालं, कारण येताना आम्हाला काही सुद्धा त्रास झाला नाही. आमचे म्हणजे घरी व्यवस्थित सुखरूपतेने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. खूप सुंदर दादा. म्हणून म्हणतात, की ग्रामदेवतांच्या मान-सन्मान अवश्य केलं पाहिजे मान-सन्मान. ताई ज्यांनी आणि नाही केलं त्यांच्यामुळे तुम्हालाही त्रास झालं. कारण ताई आम्हाला जेवढ्या ॲडमिन लोकांना करता येईल तेवढा आम्ही केला होता. खरं जरी सेवेकरी ताई राहिले असले, तरी कारण त्यांना जरा अनुभव नसतो यातला. मग त्यांच्याकडनं चुकून राहिलेले असतील हे, तरी सुद्धा स्वामींनी आणि दादाने आम्हाला म्हणजे इथपर्यंत हो. व्यवस्थित म्हणजे आणलं. अवश्य दादा. सर्व काळजी असते प्रभूंना. हं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ ताई. ताई. श्री स्वामी समर्थ हां, ताई. श्री तुम्ही स्वामी समर्थ ताई बोला. हो, मी उषा विदाटे बोलते ताई. हां, बोला. दादा 1 मिनिट कोकण नंतर बोला हं. कोकणाहून बोला ताई. ताई. ताई हां, मला बोला खूप ताई. वाईट वाटलं हो, ते दादांनी तसं बोलायला नव्हतं पाहिजे ताई तुम्हाला. विनाकारण नाही बोलायला पाहिजे बरं का. तुम्ही सगळे ॲडमिन आमच्यासाठी किती हे करता, तू कष्ट घेता, किती हे करता. दादांची पण तुम्हाला चांगली शिकवण आहे. मला खूप अनुभव आहेत ताई. पण मला खूप वाईट वाटलं म्हणजे त्याच्यामुळं मला असं म्हणजे मला एवढं काही बोलता येत नाही बरं का. पण सगळे ॲडमिन म्हणजे तुम्ही तीर्थच आहेत आमचे. तुम्ही आमच्या जगण्याचा आधार आहे ताई. आज माझ्यावर काय वेळ आहे ना मला माहिती आहे ताई. मी आज तुमच्या आणि दादांच्या ह्याच्यावरच आहे मी सगळी. आज माझं इतकं मोठं संकट आहे ना माझ्यावर, पण मला क्षणाक्षणाला दादा आणि तुम्ही साथ देतात सगळे. आणि आपले ॲडमिन ना सगळे म्हणजे म्हणजे प्रत्येकाला म्हणजे दिवस सोपं नाही ना, इतके प्रश्न, इतकं हे आणि कुणालाच चिडून कधी बोलत नाही तुम्ही, कधीच नाही. माझा एवढा विश्वास आहे आणि तुम्ही सगळे प्रामाणिक कष्ट करता, आमची काळजी घेता. खूप खूप ताई. दादांना पण माझा दंडवत. मी येऊ शकले नाही. मी खूप कम नशिबी आहे ताई. मला खूप वाईट वाटलं. मला येऊ असं येऊ नाहीये शकले नाही तुम्ही माझं. ताई, तुम्ही घरी बसून प्रभूंसाठी सेवा करतायत, दादांसाठी सेवा जे करतायत, ते तुम्हाला घरी बसून अनुभव येणारच ताई. येतं ताई मला दादा आणि तुम्ही. बाकी मला काही नको. मला फक्त सेवा करून घ्या हो. मला ना आता एवढ्यात ना मला इतकी इच्छा होती ना, माझी बहीण आलती बघा, तुम्हाला बोलली ती. मला हो, इतका आनंद झाला बोलले ना. ते मला भेटले सुद्धा ताई. मला दादांसाठी सेवा करायची, पण माझं तर वेगळंच मला तर काहीच समजेना बाई कसं काय करावं काही नाही. तुम्हाला बरोबर माहिती आहे. आहे, पण मी सांगू शकत नाही इथं. पण तुम्हाला असं विनाकारण कुणीही असं बोलू नये. माझं एवढी विनवणी आहे, की नाही आपल्या ॲडमिनला त्यांना कुणीही श्री असं स्वामी बोलू नये. समर्थ ताई. जाऊ हो द्या, ताई. काही प्रॉब्लेम नाही. होऊ शकतंय माझ्याकडून चुकी झाली नाही असेल. बाई ताई, ताई मी गॅरंटी देते ताई. मी गॅरंटी देते तुमची, असं दादांची, नसतं आपल्या ताई. ॲडमिनची. नाही बाई, नाही शक्यच नाही. मला खूप वाईट वाटलं पण. जाऊ द्या. त्यामुळे ताई आपण दादांना कोणीही तुम्हाला आपल्याला असं काही बोलले ना मोठे मनाने, सर्वांना माफ करा हो, आणि हो. सर्वस्व प्रभूंच्या चरणी अर्पण करू ताई. श्री स्वामी खूप खूप समर्थ. धन्यवाद ताई. खूप आशीर्वाद छान. राहून द्या ताई. हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री हां. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. दादा बोला. ताई मला थोडं बोलायचं होतं. ताई ते जे बसवाले ड्रायव्हर म्हणजे दादा होते नाही ते ते म्हणले सुद्धा हां. आमची नवीन गाडी असताना सुद्धा तुमच्या प्रवासात खूप अडचणी आम्हाला आल्या. ते दादा म्हणले, की खरंच तुमच्या किती स्वामी आणि दादा पाठीशी आहे. ते कारण आम्ही स्वतः अनुभवलं कारण एवढा आम्ही प्रवास नेहमी सेवेकरांना घेऊन म्हणजे प्रवास करतो. खरं अशी परिस्थिती कधी स्वामी देतील आम्हाला असं वाटत सुद्धा नव्हते. खरंच तुमचे ग्रुप हा छान आहे आणि दादांची बी तुमची आणि स्वामी किती पाठीशी असते ते स्वतः आम्ही अनुभवले. कालच्या म्हणजे ह्याच्यामध्ये प्रवासात. खरंय.
कारण ते दादा स्वामी सेवेत नसून सुद्धा म्हणजे तुमच्या संग आम्ही आलो आणि किती संकटाने तुम्हाला त्यांनी बाहेर काढले आम्ही स्वतः अनुभवलं आम्हाला सांगत होते दादा. श्री स्वामी समर्थ. खूप छान दादा. श्री खरंच स्वामी समर्थ. अभिरुचीताई. प्रभूंनाच श्री स्वामी समर्थ ताई श्री बोला. स्वामी. मी नागपूरहून बोलते, साधना ठाकरे. हं, बोला हॅलो ताई. ताई, अभिरुचीताई. हां, मी बोला, बोला. नागपूरहून येतोय बोलते. आवाज. आवाज येतोय ना? अच्छा. कालचा कार्यक्रम खूप छान झालं. खूप अगदी हो खूप ताई. छान झालं. आम्ही आज दुपारी 12:30 वाजता येऊन पोहोचलो नागपूरला. खूप छान अगदी. हं. आणि कालचा कार्यक्रम पण खूप छान झाला आणि अनुभव म्हणजे दादांच्या हस्ते आम्हाला मिळायला पाहिजे होते ते गुरु दीक्षा. ते आम्ही म्हणजे ते अगदी खरं झालं बिलकुल. अगदी ते खूप छान वाटलं आम्हाला. आहे ना. खूप छान. आणि सगळे ॲडमिनचे खूप छान अगदी भरभरून कौतुक. अगदी खूप छान तुम्ही सगळ्यांनी सहाय्यक हे केलं. आहे ना. खूप छान कार्यक्रम झाला. आहे ना. श्री स्वामी समर्थ खूप ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोलू. बोला ना श्रुतीताई. तर काय आहे, एक सेवेकरांचा अनुभव सांगायचा आहे मला. त्या म्हणजे खूप ॲडमिट होते. त्यांचे मिस्टर ना ॲडमिट होते. मग त्या म्हणाल्या, "मला काही पण करून मला सेवा द्या." मला डायरेक्ट दादांच्याकडे टाकायला म्हणजे मला म्हणजे हे होत होतं. मग मी सुरेखाताईंना कॉल केला, की "ताई असा-असा त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना अर्जंट सेवा पाहिजे." मग त्यांचे ते मिस्टर ना म्हणजे ड्रिंक 2-2 वेळेस घेत होते आणि ते ॲडमिट होते. असं दिवसात 10-15 वेळेस असं म्हणजे टॉयलेटला जायचं होतं. म्हणजे औषध दिलेलं त्यांना, इन्फेक्शन झालेलं पोटात आणि ते एवढ्या म्हणजे टेन्शनमध्ये होत्या, की ह्याच्यातनं आम्ही बाहेर पडतोय की नाही. आणि मी त्यांना भेटायला गेले हॉस्पिटलमध्ये. त्या एवढ्या रडत होत्या कारण त्यांना पण खूप ताई मणक्याचा त्रास आहे. ते गोव्याला आहेत. आपण मागच्या वेळेस पण त्यांना सेवा दिलेली आहे आणि त्यांनी जमेल तशी करतात त्या सेवा. पण मिस्टरांचा खूपच मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे ते इकडे आले आणि ॲडमिट होते 10-15 दिवस आणि त्यांना म्हणजे थांबतच नव्हतं. मग त्यांनी डायरेक्ट सुरेखाताईंनी मला मेसेज केला, "ताई दादांना तुम्ही मेसेज टाका." तरी पण म्हटलं टाकते. पण ताई परत मला ताईंचा परत आणि मेसेज आला, की "मी दादांना टाकू का?" मला काय फक्त सेवा मिळण्याशी कारण होतं. त्यांनी एवढं मला विचारलं, "मला टाकू का?" एवढ्या त्या मोठ्या असून. ताई म्हटलं, "टाका. फक्त सेवा आपल्याला मिळायला पाहिजे." मग त्यांनी दादांना सेवा म्हणजे मेसेज केला. सेवा लगेच मिळाली आणि त्या ताईंनी पण जमेल तशी सेवा केली. आता ते घरी आहेत आणि त्यांचं प्रॉब्लेम पिण्याचा जे होता 2-2, 3-3 वेळेस जे घेत होते, ते आता पूर्णपणे त्यांनी थांबवले आणि ते म्हणतात, "आता पूर्णपणे मी बंद करणार आहे." आता त्यांना मी आल्यानंतर फोन केला, "कशी आहे तब्येत?" काय विचारलं तर त्या म्हटल्या, "आता दोन्हीतनं पण ते बाहेर पडलेत आणि आता तब्येत व्यवस्थित आहे." म्हणून मला सांगायचं होतं. श्री स्वामी खूप समर्थ. सुंदर. खूप छान ताई. मला सर्व ते चित्र प्रभूंमुळे काढायचे ह्याने भेटत मला असतं त्यांना फोनच प्रभूंची करता आला कृपा. नाही. हो आणि तेच मला ते सांगायचं होतं आणि तेव्हा त्यांना 2 वेळा तो अनुभव आलेला. त्यांची आई त्यांच्याबद्दल पारायणला बसलेली. त्यांना केळीवाल्यांच्या रूपात दर्शन दिलेलं त्याच ताई आहेत त्या आणि हो आपल्या का? पालखीसाठी पण त्या तिकडून गोव्यावरनं इकडं आलेले. तेच सांगायचं होतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि हां. आणि माझा एक अनुभव होता ताई. सांगू? वेळ झालाय खूप. श्री बोला. स्वामी नाही बोला, समर्थ. बोला. 11:30 पर्यंत आहे मीटिंग. बोला. हां. त्या दिवशी पाद्यपूजन म्हणजे आपण करायचं म्हणून थांबलेलो ना हॉलमध्ये. माझं खूप पायाला, डाव्या पायाला कळा आलेली. म्हणजे असं गोळा आल्यासारखं. दादा पण बघत होते. मी मधनं उठून इकडं-तिकडं फिरत होते. असं वाटत होतं मोठ्याने ओरडावं. पण मला ते झालंच नाही. पाय पूर्ण असा वाकडा झालेला माझा आणि सरळ होतच नव्हता. मग ते डॉक्टर चव्हाणबाईंनी पण चोळला माझा पाय. "अहो राहू दे," म्हटलं, "तुम्ही खूप मोठे आहे माझ्यापेक्षा." "नाही, नाही," म्हटलं, "ही सेवा करते मी." आणि ते एक ताई आपल्या ॲडमिनच आहेत. त्यांनी म्हणजे रक्षा आणलेली पारायणाची. हां. कुठली होती, त्यांनी माझ्या पायाला चोळली. पूर्णपणे पाय माझा तिथनंच ते गोळा आलेला थांबला दुखायचा. एवढं म्हणजे ते शक्ती आहे रक्षामध्ये वगैरे आणि सगळ्या ह्याच्यात. मला खूप भारी वाटलं त्या दिवशी. आणि आता परत पायाला गोळे आले तर ती रक्षा नाहीये. त्यामुळे आता खूप दुखतोय पाय. त्या दिवशी पूर्ण दुखायचा थांबलेला. मला सारखंच असं होतंय अधून-मधून. असे गोळे येतात पायाला. का होतंय असं माहीत खूप नाही. सुंदर. पण त्या दिवशी तर खूप खूप म्हणजे अजिबातच दुखत नव्हता माझा पाय कालचा त्या रुद्रतीर्थ दिवशी. लावा अजून नाही दुखणार.
हां, चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान. बोलली रत्नमाला ताई. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ ताई. हं. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सॉरी तुम्ही सगळे बोलले विषय बंद करा, पण मला त्या पुण्याच्या दादांना खूप खूप थँक यू बोलायचंय. हो. कारण त्यांना जे बोलायचं होतं ते मला बोलायचं होतं. पण लवकर माईक उघडला नाही. खरंच दादा खूप खूप थँक यू. कारण त्या दादांनी खरंच त्यांचं स्वतःचं नुकसान करून घेतलं, की त्यांना ते स्वतःही गेले नाहीत दादांच्या दर्शनाला. तर पुण्याच्या दादांचं ताई खरंच खूप खूप थँक यू. आणि आम्हालाही खूप छान-छान अनुभव आले. सुखरूप सगळे घरी आले आणि कुठलाही म्हटलं एवढा म्हणजे कसलाच त्रास जाणवला नाही. एवढा खूप पाऊस पडत असतानाही तुम्ही लोकांनी एवढं छान नियोजन केलं आणि त्यात काय त्रास असतो, आम्ही आमच्या रुपालीताईंबरोबर आलो होतो. त्यांनी आमच्यासाठी किती त्रास घेतलाय, त्यांनी कसं सेवेकऱ्यांना सांभाळून आणलंय. तर खरंच रुपालीताईंचे सगळ्यांसमोर खूप खूप थँक यू. आणि तुमच्या सगळ्या ॲडमिन परिवारांना खूप 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 म्हणजे खूपच छान. हे कोणी जरी बोलत असतील ताई, त्यांनाही अनुभव येतील छोट्या-छोट्या गोष्टीत. हा खरंच पण मला त्या दादांचे पण खूप खूप थँक यू त्यांना. कारण ते माझ्या मनातली गोष्ट बोलले. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान. खरंच रुपालीताईंनी ते गोष्टी जॉब करून आणि अरेंज करून हो. तुम्हा सर्वांना घेऊन आले. खूप ताई, खूप, खूप पाऊस खूप होता सुंदर. मुंबईमध्ये आणि हो ना. तरी पण त्या सगळ्या याच्यातून त्या सगळ्यांना व्यवस्थित घेऊन आल्या. त्याच्यामुळे हो ताई. सगळ्यांसमोर मी त्यांचे आभार मानते. हो श्री ताई, स्वामी अवश्य. समर्थ. खूप ताई सुंदर. मी बोलू? हां. श्री ताई मी स्वामी अश्विनी समर्थ. ताई मी अश्विनी बोलते. तुमची बोला मला ताई. खूप मदत झाली. तुम्ही खूप मला थोडीशी सेवा दिली होती. पण मला खूप उपयोग झाला. म्हणजे माझ्या व्हिसाच्या इंटरव्ह्यूला आणि सगळ्याला म्हणजे मला आईला मला मला घेऊन जायचं होतं. ती वयस्कर आहे आणि मला सगळ्याचंच टेन्शन आलं होतं. आणि सगळं सुखरूप झालं म्हणजे मला आश्चर्य वाटलं, की हे मी एकटीचं माझं काम नव्हतं. तर ह्याच्या पाठीमागे कोणीतरी नक्कीच माझा हात धरून होतो असं मला आता जाणवतं आहे. तर मला खूप सुंदर अनुभव आला या ग्रुपचा आणि सेवा पण मी तुम्ही म्हणजे त्या मानाने हे सगळेजण जेवढी करतात त्या मानाने मी खूप कमी सेवा केली होती, असं मला वाटलं. पण जे काही होतं ते मला अनुभव खूप चांगला आला आणि मला जरा पुढचं जरा नीट अजून स्थैर्य व्हायला मला तुमच्याशी बोलायचं होतं, तर मी कधी फोन करू तुम्हाला? ताई एक 2 दिवसात मला फोन करा. कारण चालेल. सध्या मी घरी पण नाही पोहोचली अजूनपर्यंत. ओके, तर ओके. मी घरी पोहोचेल तेव्हा मी बोलते तुमच्याशी. मला मेसेज मी करा जर मेसेज मी फ्री करून असेल ठेवू? ना, तर तुम्हाला सांगते मी हां. ते मी मेसेज करून ठेवीन तुम्हाला. हां, चालेल. ओके. मी जेव्हा बघेल आणि फ्री असेल ना, तेव्हा तुम्हाला मेसेज करते. हां, ओके. कारण जरा ते आता दिवस-रात्र जरा ते टाईमचं होणार आहे. पण आपण मला बोलायचं हो. आता कुठे आहात तुम्ही? मी आता यूएसला आहे. यूएसला आहे ह्याला ना? पण ठीक आहे. चालेल हो, मग आपण मी तुम्हाला म्हणजे तुमच्या परीने टाईम देते ताई. चालेल. मी मेसेज करून ठेवते माझा जरा समस्या. ओके. चालेल ताई. हां, चालेल, चालेल. ठीक आहे. थँक यू हां ताई. हो. हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी. सर्व प्रभू कृपा. थँक यू नका म्हणू ताई. हो. सेवा आहे. हो, हां, हो. श्री स्वामी समर्थ ताई. खरंच. हो. अजून कोणाला अनुभव सांगायचे? लवकर, लवकर अनुभव सांगा. अनुभव सांगा सर्वांनी. सांगायचे का कोणाला अजून अनुभव? रुपाली ताई, बोलायचे तुम्हाला? श्री स्वामी समर्थ ताई. हां. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी म्हणजे आता 7-8 महिने झाले असतील मी या ग्रुपला जॉईन झाली. हो. माझी मैत्रीण संजीवनी पिसाळ. मी वाईतून बोलतीये. हो. हां. तिने मला या ग्रुपला जॉइन केलंय आणि काल आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो होतो. आमचा प्रवास वगैरे सगळं व्यवस्थित सुखरूप झालं हं. आणि माझी माझी झोप झाली नव्हती पूर्ण. 2 दिवस प्रवास हां. केला ना आम्ही. श्री स्वामी हां, समर्थ ताई. बोला, बोला, बोला ताई येतोय आवाज.
आणि मी अशी म्हणजे माझे मिस्टर एक्सपायर झाले 1.5 वर्ष झालं. माझी 2 मुलं आहेत त्यांना मी बाहेर शाळेला ठेवले आणि मी इथं वाईतच म्हणजे अशी लोकांची धुणं भांड्याची, स्वयंपाकाची वगैरे कामं करते. तर काय झालं सकाळी माझी झोप पूर्ण झाली नव्हती. पहाटे 4 वाजता आम्ही आलो. मला सकाळी 5:45ला कामाला बाहेर पडायला लागतं आणि एक डॉक्टरांचं माझ्याकडं काम आहे. मी त्या कामाला गेले होते आणि त्यांच्या घरी मी स्वयंपाक करत होते आणि चपात्या करता करता माझ्या डोळ्यावर एकदम असं म्हणजे झोप आल्यासारखं झालं. माझे डोळे पूर्ण झाकले आणि माझे तव्यात तोंड जाणार असं, तव्यात तोंड असं माझं पडणार. तेवढ्यात मला असं म्हणजे कोणीतरी हाक मारल्यासारखा मला आवाज आला. खूप छान. म्हणजे एवढा मला अनुभव आलेला आहे. की मी म्हणजे खूप छान. 7-8 महिनेच झाले जॉइन झाले या ग्रुपला. पण स्वामी आणि दादा सगळे माझ्या पाठीशी आहेत असं मला म्हणजे वाटतं. मी एकटीच असते ताई. माझे मिस्टर वगैरे कोणी नाहीये. हो, अवश्य. खूप छान ताई. अजून कोणाला श्री अनुभव स्वामी सांगायचे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हां, बोला. श्री स्वामी हा, समर्थ. नाशिकवरून बोलते ताई. मला ना हां, बोला औदुंबरला ताई. इथून मिळालं. त्यावेळेस त्याच्यानंतर मला हां. इच्छा होती नाशिकला दादांनी मेळावा घ्यावा. मग त्याच्यानंतर मला रात्री स्वप्नात दिसलं की दादांनी जाहीर केलं की नाशिकला मेळावा होईल. पण तशी अधिकृत घोषणा नव्हती झाली की होणार आहे असं. मी एक ताई आहेत ॲडमिन त्यांना पण सांगितलं होतं. माझ्या बहिणीला पण सांगितलं की असं-असं स्वप्न पडलं. ती म्हणाली की "ठीक आहे, होईल म्हणे मग तुझी इच्छा आहे ना तर जायला इकडे-तिकडे मिळत नाही तर तिथं होईल." आणि नेमकी नंतर 2-3 आठवड्यातच दादांनी जाहीर केलं की नाशिकला मेळावा होणार आहे. मग त्याच्यानंतर माझी इच्छा होती यायची. मला भरपूर अडचणी आल्या पण यायला मिळालं फायनली काल मला. आणि बीज मंत्र पण घ्यायची इच्छा होती. बीज मंत्र मी घेतला. ॲडमिन ताईंकडनं घेतला. नंतर मग दादांनी सांगितलं की माझ्या हस्ते देणार. मग अगोदर घेतला गेला होता म्हणून मग मी ठेवला तसाच. श्री स्वामी समर्थ. खूप छान अनुभव ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान. चालेल. अजून कोणाला अनुभव सांगायचे आहे? अजून कोणाला बोलायचे आहे? अ, अ, ताई म्यूट करा. श्री स्वामी समर्थ. चालेल. अजून कोणाला अनुभव सांगायचे आहे का? ॲडमिनमधून कोणाला अनुभव सांगायचे आहे? अजून कोणाला अनुभव सांगायचे आहे? चालेल मग. ॲडमिनमधून कोणाला काही अनुभव सांगायचे आहे का? श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. एकच मिनिट फक्त थोडं हो, बोलते. हो. बोला ताई. 1 मिनिट अ, कशा हो, हो बोला, ताई. बोला. मला आत्ता एवढं जे आत्ता कॉन्व्हर्सेशन चाललं होतं आपलं सगळं, त्याच्यातनं एक सांगायचंय, की बघा आपण आपल्या घरी सगळ्यांच्या धान्य निवडताना आपण ताटात आई आपली तांदूळ घेते किंवा आपण तांदूळ घेतो. तांदळामधून आपण बाहेर त्याच्यात खडे असतात ते टाकतो आणि तांदूळ आपण घेतो. तर तसं असतं आपण जेव्हा अशा सामूहिक कार्यक्रमात जातो, आपण जिथे कुठे जातो, तिथे चांगलं काय आहे? हे जर आपण पाहिलं तर आपल्याला कदाचित वाईट नजरेआड होईल आपल्या. तर आपला बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू नेहमी आपण पॉझिटिव्ह ठेवावा. तो सगळं काही करत असतो. एक निगेटिव्ह थॉट सुद्धा आपल्यासाठी खूप अ,
काहीतरी नुकसान करून जात असतो. तर त्याच्यासाठी यातनं आता एक कन्क्लुजन असं आहे, की आपण ताटामध्ये तांदूळ घेतल्यानंतर खडे जे वाईट आहेत, जे खाण्यास योग्य नाही ते टाकून देतो. जे खाण्यास योग्य आहे ते आपण ग्रहण करतो. तर आपण आपली दृष्टीच अशी ठेवावी कायम, की जे घेण्यासारखं आहे ते घ्यावं, जे सोडण्यासारखं आहे ते सोडून द्यावं तिथल्या तिथेच. कारण की जसं कपड्यावरतीच एखादा ब्रँडेड कपडा आपण आणतो आणि त्याच्यावर डाग पडला, की लगेच आपली धडपड असते, की तो डाग धुवून टाकायचा. तो डाग तसाच ठेवायचा नाही, कारण तो ठेवल्यानंतर गडद होतो आणि मग निघायला तेवढा त्रास होतो. तर तसं आपल्या मनाचं सुद्धा असतं. मनामध्ये कुठल्या गोष्टी जर घडल्या, तर त्याचा इम्पॅक्ट हा खूप असतो. तर आपण तो लगेचच मनातनं काढून टाकावा. त्या दादांनी त्यांची व्यक्त केली प्रतिक्रिया. दुसऱ्या त्या दादांनी त्यांना छान त्याचं हे सांगितलं. तर त्याच्या सगळ्यावरनं मला असं वाटतं, की हा एक आपल्यासाठी हे पण एक अनुभव सत्राचा खूप मोठा अनुभव झाला, की आपल्याला काय बघायचं, काय घ्यायचं, काय नाही. तर एवढंच सांगणं आहे, चांगलं ते घ्यावं, जे उत्तम, उदात्त, सुंदर ते आपण मनात घ्यावं आणि जर आपल्याला माणूस आहे ताईंनी किती पोलाइटली अपॉलॉजी केली, की माझं चुकलं असेल. तर एक एक्सेप्टन्स हा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो, की आपल्याकडनं जर काही कळत-नकळत झालं, तर ते एक्सेप्ट करणं. तर ताईंनी खूप चांगल्या पद्धतीने ते एक्सेप्ट पण केलं. तर तसंच आपण पण एक्सेप्ट करावं कुठली गोष्ट होत असते. प्रत्येकाकडनं काही ना काही चूक होत असते. तर आपण एकमेकांना समजून घेणं तरच एकी राहू शकते. नाहीतर मग अशा गोष्टींमुळे एकी भंग पावते आणि मग आपला जो मोटो असतो, आपला जो करण्याचा उद्देश असतो, तो कुठेतरी भरकटतो. तर त्याच्याऐवजी आपण बघताना तांदूळ ग्रहण करायचे आहेत म्हणून चांगलं घ्यायचं आहे आणि वाईट आहे ते सोडून द्यायचं एवढंच सांगायचं होतं. सांगताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी. सर्वांनी ऐकलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. खरंय. खूप खूप धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ. मंगलताई बोलायचे आहे तुम्हाला? हा, श्री स्वामी समर्थ अभिरुचिताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. आवाज येतोय? हो, येतोय ताई बोला, हा, बोला. मी काल आलेली हां. त्र्यंबकेश्वरला. तर मी आधी हां. एकटीच येणार होती आणि हां. औदुंबरला आलेली त्यावेळेला मला कोणच म्हणजे संगतीला नव्हतं यायला. तर आम्ही हां. आलेलो. मी माझा अनुभव सांगितलेला तुम्हाला. हो तर ताई. काल वाईच्याच ताई आहेत. त्यांनी मला मेसेज वगैरे केला. मी त्यांच्याबरोबर आलेली काल. तर मी एकटी येणार होते. त्याच्यानंतर मी, माझा भाऊ, माझा मुलगा आणि माझ्या नणंद असं आम्ही 4घे जण आलेलो. आम्ही आलो वगैरे तिथं सगळं झालं आमची व्यवस्थित सोय वगैरे आणि हं. नंतर सकाळी आम्ही उठलो, सगळं आवरलं आणि मठामध्ये आलो. मठामध्ये आलो तिथं आपलं हे चालू झालं, रुद्र अभिषेक वगैरे सगळं चालू होतं. तिथं आल्यावर दादांना भेटल्यावर इतकं बघितल्यावर असं मन एवढं प्रसन्न झालेलं, असं वाटत होतं नुसतं तिथंच बसून राहावं, जाऊच नाही इथून उठून. सगळं झालं वगैरे नंतर नाश्त्यासाठी बाहेर गेलो आम्ही. नंतर मग फोन आला घरून मला, की असं-असं म्हणजे घरी प्रॉब्लेम झालाय. तर माझे सासरे अचानकच काल त्यांना अटॅक आला. बीपी लो झाला. हां. आणि खूप त्यांना त्रास झाला. म्हणजे गाडीत पण बसता येत नव्हतं. सगळ्यांनी उठून असं गाडीत बसवलं त्यांना. दवाखान्यात आलं. पण आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. आणि मग माझ्या मुलाचा दुपारी फोन आला. तर मला त्यांनी असं सांगितलं, की असं-असं झालंय मम्मी-बाबांना आपल्या. मला एवढं टेन्शन आलं. म्हटलं आम्ही पुढे आलोय आणि असं झालं. म्हणजे मनच लागेना तिथं. काय करू, काय करू असं व्हायला लागलं. मग मला असं वाटलं, की ॲडमिन ताईंना कोणाला तरी सांगावं, की असं-असं झालंय. पण माझं म्हणजे हेच नाही होत नव्हतं, की कोणाला सांगावं नक्की. बरोबर आहे. मग नंतर मी आत आणि दादांच्या समोर तर उभं राहिले आणि माझं तर हिम्मतच होत नाहीये, की कोणाला विचारावं, कोणाला सांगावं. कारण मी पूर्ण घाबरूनच गेलेली. काय करायचं आता? मग मी दादांना सांगितलं मनोमन. सांगितल्यानंतर मग मला परत फोन आला, की आता आहेत बरे, बीपी वगैरे नॉर्मल झालंय. तेव्हा मला बरं वाटलं आणि म्हणजे खरंच दादा आहेत आणि खरंच दादांचा आशीर्वाद आहे. अजून मला दुसरा एक अनुभव सांगायचा. आम्ही काल तिथे आलो, तर मी औदुंबरला आलेली ना, तेव्हा मला काही दादांचं दर्शन झालंच नव्हतं त्यावेळेस. हां. नंतर मग काल पण मी म्हणजे ह्याला रुद्राभिषेकला बसले, तेव्हा सकाळी-सकाळी बोललं, "दादा, मला आज तरी दर्शन हवंय. मला तुमच्या चरणाला वर मस्तक माझं ठेवायचंय."
नंतर मग मी दिवसभर तेच हे वाट बघत होते, कधी जायला भेटते, कधी जायला भेटते. मी 2 वेळा उठून पण गेली तिथं. म्हणजे नाश्ता वगैरे झाला तेव्हा, की आता जायचं आपण स्टेजवर. पण मनात एक भीती पण वाटत होती, की जायचंय की नाही, जायचंय की नाही असं झालं. नंतर मग हं. जेव्हा बीजमंत्र घ्यायचा होता ना, तर मला आधी वाटलं, की हं. म्हणजे दादांकडूनच भेटणार आहे आपल्याला. पण नंतर बरोबर. तसं नव्हतं. मग आधी तुमच्याकडून भेटला ना थोड्या सेवेकऱ्यांना. मग तेव्हा आम्ही हो. उभं राहिलेलो उठून माझा भाऊ आणि मी. तर मग दादा म्हणले की "नाही आता सगळेजण जागेवर बसा थोडा वेळ. आपला पुढचा कार्यक्रम होणार हं. आहे आणि त्याच्यानंतर मग बीजमंत्र भेटणार आहे." नंतर मग हां. आम्ही दोघं पण खाली बसलो. खाली बसलो तरी पण मी एवढंच प्रार्थना करत होते, की "दादा मला तुमचं दर्शन भेटू दे. दादा मला तुमचं दर्शन भेटू दे." असंच म्हणजे माझ्या दिवसभर तेच म्हणत होता तिथे गेल्यापासून आणि गाडीत पण माझं तेच चाललेलं, की आज तरी दर्शन भेटायला पाहिजे. आणि नंतर मग ज्यावेळेस सांगितलं ना, की दादांकडूनच बीजमंत्र भेटणार आहे, एवढा आनंद झाला ना मला, म्हणजे एवढं म्हणजे काय मला बोलावं तेच सुचत नाही आता. एवढं छान वाटलं आणि आता माझे सासरे पण बरे आहेत. मी त्यांना सकाळी दवाखान्यात गेल्यावर तीर्थ दिलं तिथून आणलेलं. मग ते काल दिवसभर जेवलेच नव्हते, काहीच खाल्लं नव्हतं. मग सकाळी आम्ही गेलो तेव्हा त्यांनी एक चपाती भाजी खाल्ली आणि डॉक्टरांनी लगेच डिस्चार्ज पण दिला त्यांना आणि सगळं नॉर्मल आहे आता. खूप एवढा अनुभव सुंदर. मोठा आला. हो आणि तुमचे असेच आशीर्वाद राहू देत मग आमच्यावर. दादांना सर्व पण स्वामी समर्थ, तुम्हाला पण. प्रभूंच्या चरणी अर्पण ताई. आणि तुम आणि तुमचे प्रभूंचा म्हणजे आशीर्वाद खरंच एवढे असतो. हे आहेत ना प्रयत्न. हो आणि काल पण तिथे एवढी गर्दी झाली दर्शनासाठी. पण तुम्ही एवढं हँडल केलं सगळ्यांनी ना, खूप वाईट वाटत होतं, की हे पण एवढे दिवसभर दमलेले आहेत आणि सेवेकऱ्यांना पण कसं होतं, प्रत्येकाला दर्शन घ्यायची इच्छा होती आणि बरोबर. प्रत्येकाला वाटत होतं, की मला पण दर्शन भेटावं. त्यामुळे खूप गर्दी झाली. खूप तिथं स्टेजच्या जवळ हे झालेलं. वाईट पण वाटत होतं आणि मनातून आनंद पण वाटत होता, की आपल्याला दर्शन भेटणार आहे दादांचं. हो ताई. खूप सुंदर. श्री सर्व स्वामी प्रभू समर्थ इच्छा ताई. असते. असेच आशीर्वाद हां. राहू देत. हां, प्रभूंचा आशीर्वाद हं. असतो ताई. प्रभू इच्छा. श्री स्वामी दादांचे तर समर्थ. खूप चालेल. आशीर्वाद आहेत. आता हं. आपण प्रार्थना घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरु स्वातीताई, बोलना है आपको? श्री स्वामी हाँ, समर्थ. स्वामी हाँ, समर्थ बोलिए ताई। ताई. एक मैं मतलब मेरा अनुभव है लेकिन अनुभव मैं बाद में बताऊंगी. मराठीतच बोलते. हां. बोला, बोला. आता इश्यू झाला ना त्याच्याबद्दल मला जरा बोलायचं आहे. एक हां. म्हणजे दादा तर माझा भाऊ आहे. पण ऍक्च्युली काय झालं, मला पण बीज मंत्र दादांकडनं पाहिजे होता. तर मी रांगेत उभी होती. मला पण स्टेजवर म्हणजे म्हणजे मी चढली नाही वरती. रांगेत उभी होती. मग मला पण जायला भेटत नव्हतं. मग मी आणि माझी लहान बहीण आईला सांगितलं, "आई जा ना गं, दादांकडनं मला बीज मंत्र पाहिजे." कारण की आम्हाला लवकर जायचं होतं आणि गर्दी खूप होती. मग आई स्टेजवर गेली आणि आईने दादांना सांगितलं, "दादा, यांना पण बीज मंत्र पाहिजे." म्हणजे आम्ही पण रांगेतच उभं असतो आणि आम्हाला पण स्टेजवरनं खाली उतरवता पण आम्हाला कधी कंप्लेंट करावीशी वाटली नाही. कारण की ज्या ह्या ॲडमिन आहे ना, त्या आदिशक्ती आहे सगळ्या. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आहे. जे कार्य तुम्ही करता ना, ते कोणीच करू शकत नाही. आणि तुम्हाला खरंच नमन आहे. स्वामी समर्थांना माझ्या त्रिवार मुजरा, दादांना मुजरा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माझं नमन आहे. कारण की जे तुम्ही कार्य करता ना, त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. खूप महान कार्य करत आहे तुम्ही. आणि मला तेच बोलायचं होतं, की ह्या थोड्या-थोड्या कंप्लेंट नका करू. महाराजांना शिस्त अतिशय प्रिय आहे. शिस्तीचा सगळा कार्यक्रम झाला आणि जे तुम्ही नियोजन करता ना, ते खूप योग्य आहे आणि खूप छान आहे. जेवणाच्या खुर्चीवरनं पण आम्ही उठतो, पण आम्हाला कधीच असं वाटत नाही, की आम्हाला उठवलं. उलट तो आम्हाला सन्मान वाटतो, की खरंच हे कार्य जे तुमच्या हातून घडतंय ना, ते खूप मोठं आहे आणि असंच कार्य महाराजांचं घडत राहावं असं मला वाटतं. तर तो बीज मंत्र आम्हाला कसा मिळाला आणि अनुभव असा आहे माझा, की हां, ताई. दादांसोबत मी आली तिकडनं. हां. गाडीमध्ये आणि इकडनं मला म्हणजे मला लवकर घरी जायचं होतं. मुलाची स्कूल आहे त्याच्यामुळे. तर मी काय केलं बहिणीच्या गाडीत चालली गेली आणि दादांना जरा उशीर होतो हे मला माहिती आहे म्हणजे दादांना. तर मग ओहो! मी म्हटलं, की जाऊ दे मी आता लहान बहिणीच्या गाडीत जाते. पण ॲक्चुअली काय झालं, आम्ही पोहोचलो 12 वाजता आणि दादा आमच्यापेक्षा अगोदर पोहोचले उशिरा निघाले तरी सुद्धा. महाराज मला म्हटले, "तू तुझ्या भावाची साथ सोडून दिली आणि बहिणीच्या गाडीत चालली बोलले गेली." बोलले वहिनी तेव्हाच मला पण वाटलं.
म्हणले सर्वात आधी आम्हीच पोहोचलो. आणि सगळ्यांना खरंच ते 4 तासात पोहोचले. मलाही आश्चर्य वाटलं, की हे 7:30ला हां. निघाले आणि आता 11:30ला पोहोचले. आणि सगळ्यांना माझी एक विनंती आहे कळकळीची, की जे मी बोलते जर कोणाचं मन दुखवत असेल, तर मी त्यांच्याकडनं क्षमा मागते. पण ॲडमिन लोकांचं कार्य खूप महान आहे आणि कोणाचा अपमान वगैरे त्या कधीच करत नाही, हे मला माहीत आहे. जे तुम्ही कार्य करता ना, ते कोणीच करू शकत नाही. त्याच्यामुळे त्या सगळ्या आदिशक्ती आहे. तर तुम्हाला खरंच शतश नमन माझं. श्री स्वामी समर्थ. ताई ऐसा मत बोलिए। पर सच बोलूँ ना तो मेरे मन में अभी भी डर है क्योंकि दादा तो अभी जॉइन नहीं है। पर बाद में मेरे क्या हाल होंगे मुझे ही पता है। क्योंकि अगर सच में मेरे से कुछ गलती हुई हो तो मैं उसकी दोषी हूँ क्योंकि मुझे नहीं कभी ताई, ऐसा दादा गलती ने नहीं हुई सिखाया है, नहीं। लेकिन शिस्त और चाहिए ना सबको। शिस्त मतलब महाराज मतलब हाँ, मेरी का सिचुएशन थी वैसी और मेरे को दादा को देख के बहुत बुरा लग रहा था क्योंकि उन्होंने सच में सुबह नहीं, से हमें कुछ भी भी बुरा नहीं लग रहा खाया था। था। मैंने भी हर एडमिन को यही बताया कि वहिनी और दादा उनका दोनों का मतलब है ना आवाज निकल नहीं रहा था। तो मैंने बोला उपवास थे एक उनका। आज्ञा ताई थी शायद से पास में, वहिनी के पास, तो मैंने हाँ, बोला उनको हाँ। है ना पेड़ा खिलाओ क्योंकि उनसे बात ही नहीं हो रही थी। एक्चुअली क्या रहता है 2 दिन पहले आप पूरा 3-3 बजे तक सोते ही नहीं है। मीटिंग सब कार्यक्रम हाँ, का अरेंजमेंट करते हैं। तो सबने समझना चाहिए क्योंकि ये कार्य बहुत महान है और हम शादी करते तभी कैसा रहता है वैसा ही आपका सब रहता है। सच में। तो कोई मतलब किसी को बुरा नहीं लगना चाहिए। क्योंकि आप आदिशक्ति साक्षात महालक्ष्मी, माँ सरस्वती, महाकाली है और जब कोई सिचुएशन आता है तो महाकाली भी बनना पड़ता है ना। नहीं ताई सब तो सबसे बड़ा गुरु और गुरु से बड़ा गुरु का ध्यास ही है हमारे लिए। गुरु चरणों की सेवा है सिर्फ़। पर ऐसा कभी-कभी लगता है ना ताई और मेरी मतलब गलती उसमें वो नहीं थी। छाया रानी ताई का नेचर अगर देखा जाए, तो उनको ऐसा लगता है कि नहीं मैं बहुत देर तक रहूँ, लेकिन वो सिचुएशन वैसी नहीं थी और इतने सारे लोग अगर हैं तो उनको निकालना बहुत नहीं, ज़रूरी पता था है उस मुझे टाइम पर। सिचुएशन कैसा रहता है, इतना सब जन को मतलब ये करना, हैंडल करना बहुत बड़ी बात है और कार्यक्रम अरेंज करना 2-2 दिन तक आप तो जागते ही रहते, सोते ही नहीं, सब अरेंज करने का। फिर होता ही ना थोड़ा बहुत गर्दी भीड़ ज़्यादा हो गया तो, हाँ। कुछ ना कुछ। ये तो मामूली है मतलब कुछ नहीं है। लेकिन आपका कार्य बहुत बड़ा है ऐसा मुझे लगता है। हर कोई नहीं कर नहीं। सकता आप जैसा, एडमिन लोगों के जैसा। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ ताई अ, सब प्रत्येक नारी एक शक्ति होती है बराबर है, पर सब कुछ प्रभु चरणों में ही अर्पण और प्रभु चरणों का दास बनना है बस इतना ही कहूँगी। श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई। आखिरी में आपने बोला ना वो एक अलग ही था क्योंकि शायद वो ताई को भी मतलब वो दादा को भी समझ में आया होगा। श्री स्वामी समर्थ। प्रार्थना घेऊया आता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ श्रोतेहो, बघा किती छान छान अनुभव सर्व भाविक भक्तांना आलेले आहेत, सेवेकऱ्यांना आलेले आहेत. खरंच स्वामी सेवा काय आणि स्वामी सेवेचं महत्त्व काय आणि त्यातून आपल्याला काय काय मिळतं, आपल्या अंतःकरणाला जी काही शांतता मिळते, ते खरंच एका गुरूंच्या सहवासानेच मिळते. कारण आपण डायरेक्टली कधीही आपल्या भगवंताशी कनेक्ट कधीच होऊ शकत नाही.
कारण भगवंत आणि आपल्यामध्ये जो दुवा असतो तो म्हणजे आपले गुरु. आणि खरंच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व भाविक भक्तांना जी मिळालेली खरंच खूप छान अशी पर्वणी म्हणेल मी. कारण एक नव्या आयुष्याला सर्वांच्या याला सुरुवात झालेली आहे तो बीज मंत्र मिळून. आणि खरंच खूप साधना करा त्या मंत्राची आणि त्याचे अद्भुत अनुभव घ्या असंच मी म्हणणार आहे. कारण दादांनी प्रत्येक वेळेला जेव्हाही आता मीटिंग झाली गुरुपौर्णिमेच्या अगोदर त्यावेळेला त्या गुरुमंत्राचं महत्त्व सांगितलेलं आहे. गुरुमंत्राचं नाही बीजमंत्राचं. तर खरंच खूप मनोभावे त्या सेवा करा. त्या सेवेतून तुम्हाला काय अनुभव येत आहेत तुमच्या संसारात, तुमच्या प्रापंचिक, तुमच्या आंतरिक, तुमच्या अंतःकरणाला काय काय कोणकोणत्या गोष्टींचं समाधान मिळतं. खरंच ते तुम्ही स्वतः अनुभवा आणि त्याचा आनंद घ्या असंच मी म्हणणार आहे. आणि अशीच सर्वांवरती आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि आपल्या दादांची कृपा असो सर्वच भाविक भक्तांवरती अशीच मी स्वामीचरणी प्रार्थना करणार आहे. तर आजच्या सेवेला इथंच विराम देऊन मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते आणि आता पुन्हा येणाऱ्या नवीन व्हिडिओला तुम्हाला जर तो बघायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला तुम्हाला लाईक करावं लागेल. तर तिथं बेल आयकॉनचं बटनही दाबायला तुम्ही विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन अशा छान व्हिडिओ जे येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला वेळ न घालवता सर्वांनी अगोदर आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर अशासाठी की असेच अनुभव तुमच्या जे काही तुमच्या आजूबाजूला जे कोणी असतील दुःखी पीडित तुमच्या नातेवाईकांमध्ये असतील, तुमच्या मित्रमंडळीमध्ये असतील त्यांच्यापर्यंत त्या लिंक जाऊ द्या, जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा अनुभव येईल आणि कदाचित तुमच्या हातूनही एक नवीन सेवेकरी घडेल. कारण दादा सांगतात एक सेवेकरी म्हणजे तुमच्या गुरुचरित्राच्या पारायणा इतका असतो. जर एक सेवेकरी तुमच्या हातून जर घडला तर तो तुमच्या एका गुरुचरित्र पारायणा इतका असतो असं दादा नेहमी सांगतात. तर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या लिंक शेअर करत राहा, जेणेकरून अजून भाविक आपल्या ग्रुपशी जोडले जातील. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ सर्वांना.